परंतु कुठे दिसत पण नव्हती. सिनेमाच्या या इव्हेंट्सला दिसत नव्हती. कुठेच नाही. सोशल मीडियावर तर नाहीच नाही. काय कुठे होती? आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो, आपल्याला काम कुठलं मिळणार आहे, आपल्याला अपेक्षित असं यश मिळत नाहीये का? फिल्म म्हणजे चालतच नाही. कुठेतरी असं वाटलं की बसून विचार करायला हवा. मग असं वाटलं ह्याच्यात तर आपल्या फिल्मही बसत नाही, आपणही साधारण बसत नाही. रिॲक्ट होतोय का व्यक्त होतोय, हा पण फरक जरा चेक करूया. की रिॲक्ट होण्याने फरक काय पडतो आणि रिॲक्ट होऊन आपल्याला वाटतं आपण ऍक्शन घेतली का? एक पॉइंट सर, एक वेळ अशी होती सर, मला असं वाटलं मग ऍक्टर काय, हे सगळं जग खूप मोठं आहे आपल्याला हलवून टाकायला किंवा आपल्याला गप्प बसवायला. बरोबर आहे. त्यामुळे मी बसले गप्प बसलो. असं वाटलं की नको, थांबूया. कुठेतरी आपण फरफट होते आपली या नात्यात. आपण इन्व्हॉल्व तेवढी समोरची व्यक्ती नाहीये. इंडस्ट्रीतलीच मला हा प्रिडॉमिनंटली आलेला, ठळकपणे आलेला हा अनुभव. पण त्याच्यानंतर कास्टिंग काउचचे अनुभव मला मराठी इंडस्ट्रीत आले नाहीत. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. रसिक प्रेक्षको, तुम्हाला ही कल्पना आहे की मनोरंजन क्षेत्रामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. आता वेगवेगळ्या प्रकारचे म्हटल्यानंतर तुमची उत्सुकता ताणली गेली असेल. पण त्यातला एक प्रकार असा असतो की असे काही कलाकार देखील आहेत, जे एकाच वेळेला चित्रपट, मालिका, नाटक, वेब सीरीज, जाहिराती ह्या सगळ्यामध्ये काम करत असताना देखील त्यांना असं वाटतं ना, की आपण सोशल मीडियातून सुद्धा दिसलं पाहिजे. म्हणजे आपण सतत दिसलं पाहिजे, दिसलं पाहिजे, दिसलं पाहिजे, दिसलं पाहिजे. हा जो आहे ना अलीकडचा जो फंडा झालेला आहे. म्हणजे कधी-कधी मला ना अशी भीती वाटते, की आपण 2 दिवस, 3 दिवस सोशल मीडियात दिसलो नाही, तर एखाद्या कलाकाराला अशी भीती वाटते काय? की लोक आपल्याला विसरतील, की आपल्याकडे काहीच काम नाही, असं लोकांचं इम्प्रेशन, विशेषतः चित्रपटसृष्टीचं, मनोरंजन क्षेत्राचं असं इम्प्रेशन पडेल काय किंवा ठरेल काय? पण त्यामागे आहे ना, लोक काही जण आहेत ना, जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक, पद्धतशीरपणे आणि काहीतरी नियोजन करून ह्या सगळ्यापासून काही काळ दूर राहतात. आणि अशीच एक कलाकार आहे, वीणा जामकर. नमस्कार वीणा. नमस्ते सर. तुझं आमच्या इट्स मज्जा या ठाकूर विचारणार मौसम दुसरा त्याच्यामध्ये तुझं स्वागत आहे, मनःपूर्वक स्वागत. बघ, आपण बरेच दिवस चाललो होतं की भेटू, गप्पा करू, मुलाखत करू. परंतु कुठे दिसत पण नव्हती. म्हणजे ना सिनेमा, म्हणजे 1-2 सिनेमे येऊन गेले, पण ते असे रखडलेले वगैरे होते. किंवा कुठे सिनेमाच्या या इव्हेंट्सला दिसत नव्हती. कुठेच नाही. सोशल मीडियावर तर नाहीच नाही. काय कुठे होती? सांगते. सगळ्यात आधी इतक्या मोठ्या, जसं तुम्ही आता माझं अगदी योग्य पद्धतीने ओळख करून दिलीत, की मला आवडली माझी ओळख खूप हो. वर्षांनी काहीतरी. तर ह्याच्या एवढ्या मोठ्या गॅप नंतर सुरुवातीलाच पहिली मुलाखत मी तुम्हाला देते. हो, धन्यवाद. इट्स त्यामुळे मज्जाच्या वतीने तुला धन्यवाद. हां. नाही, ते तुमचं मोठेपण आहे की तुम्ही मला धन्यवाद देताय. हां. वास्तविक तुमच्यासारखे इतके श्रेष्ठ पत्रकार आणि सिनेमाचं पॅशन तुमचं, मी कुठूनही गायब असले तरी तुम्ही कधीच गायब नसता. हां. आणि तुमचं ते पॅशन तुमच्या एकेका पोस्टमधनं मी बघितलंय. हां. आणि नेहमीच तुम्हाला सलाम केलाय, की कसं काय एखाद्या व्यक्तीला चित्रपटाचं एवढं प्रेम असू शकतं. तर त्या सगळ्या मोठमोठ्या कलाकारांपासून माझ्यापर्यंत तुम्ही सगळ्यांच्या टचमध्ये आहात. सगळ्यांशी बोलता आणि इतकेच साधेपणाने. त्यामुळे मला असं वाटलं, की मी करतेच आहे सुरुवात, तर पहिली मुलाखत मला तुम्हाला द्यायची आहे. पण तू अशी दिसत नव्हती कुठेच. हो. कसं झालं माहीत नव्हतं मला, की मी मुद्दामून गायब झालीये किंवा आपण ठरवून दूर गेलोय असं नाही. होत गेलं ते स्टेप बाय स्टेप. माझी सुरुवातीची 10-1 वर्ष जर तुम्ही मलाच आठवतात आता. तर मला माहित होतं, की मी किती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असायचे. म्हणजे अर्थात ते वय असतं. आपल्याकडे बरंच काही सांगायला असतं, बोलायला असतं. आपले छान-छान फोटोज असतात आणि एन्थुसियाझम तो वेगळा असतो. आणि पिक्चर एका मागोमाग येत होते आणि ते सतत रिलीज असायचे. त्यामुळे मग मुळात खरं म्हटलं तर तो एक भर असतो. उत्साहाचा खूप मोठा भर होता. आणि कालांतराने कुठेतरी मला हर्ट व्हायला लागलं होतं. अच्छा. कुठल्या कारणाने?
की आपल्याला अपेक्षित असं यश मिळत नाहीये का? हो. म्हणजे माझे फिल्म्स खूप येत होत्या, माझं कौतुक खूप होत होतं, बक्षिसं मिळत होती. कुठे-कुठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला हो. फिल्म सतत जात हो. असायच्या. त्या मानाने म्हणजे असं भेटणारी माणसांनी इतकं भरभरून कौतुक केलंय, की तिथे तक्रार करायला काही वाव नाही. पण कदाचित काय माहिती आपण सिनेमा जॉइन करतो, माहीत नसतं काय. हो. आम्हाला कुठे हो. माहीत होतं. हो. उरणवरनं आले, रुपारेलला शिकले, मग काय नाटक करूया, मग काय सिनेमा होतात, आता सिनेमा करूया. हां. त्यामुळे रोमॅन्टिसिझम खूप असतं. हो, येस. आणि बरोबर आहे. हां. रिॲलिटी माहीत नसते. हां, हां. प्रॅक्टिकली काय हे हां. आहे गौड बंगाल सगळं हां. किंवा एकूणच हे काय माहीत नव्हतं. त्यामुळे नॅचरली प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. तशा माझ्याही अशा कदाचित नॉन रिअलिस्टिक जास्त असतील. मला असं वाटायचं मी फार डिझर्व्हिंग आहे, त्यामुळे मी असं स्वप्न का बघू नये? हां. असं सगळ्यामुळे ना, जेव्हा मला असं वाटलं, की अरे फिल्म माझी चालतच नाही. काहीतरी होतं आणि त्याचं नाव होतं, कौतुक होतं, पण आपल्याला एक कुठल्यातरी ब्लॉकबस्टरची अपेक्षा असते. असं वाटतं ह्याचा चित्रपट चालतोय, त्याचा चालतोय, त्याचा तर माझा एकतरी चालेल हो, की. हो. आणि तसं बरीच वर्ष झाल्या नाही. त्याच्यानंतर ना एक कुठेतरी असं वाटलं, की बसून विचार करायला हवा. शांत राहायला हवं. खरं तर म्हटलं तर ती उद्विग्नतेने सुरुवात झाली होती. जाऊ दे मला कशात इंटरेस्टच नाही राहिलाय. रुसलं. बाळ रुसतं ना हां, पट्टी करून, हां. तसं झालं होतं. दुसरं एक कारण होतं, की सुरुवातीला प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टींवर मी भरभरून आम्ही बोलायचो. पण एक काळ असा आला जिथे सोशल मीडियावर तुमच्या कुठल्याही पोस्टला भयंकर क्रिटिसिझम व्हायला लागलं. हां. म्हणजे कुठल्याही सामाजिक गोष्टींवर किंवा सद्य परिस्थितीवर जर काही बोललो, हां, ते हां. पटलं नाही तर इतकं अश्लाघ्य पद्धतीने तुमची म्हणजे निर्भत्सना व्हायला लागली. 2-3 पोस्ट तशा झाल्यानंतर तो एक सेटबॅक होता, हो. की मी काही नुसते फोटो टाकणारी नाही, म्हणजे नाही. तू मला विचार आवडायचं पण करणारी नाही. अशी आहे. हां. हां, असं किंवा वाटायचं मतं काहीतरी व्यक्त रिएक्ट करणारी. करूया, हां. मत व्यक्त करूया आणि असं वाटायचं की आत्तापर्यंत सुद्धा आपण बरंच काही बोललोय, पण तेव्हा इतकं अ, अदवा-तदवा बोलणारे लोक नव्हते. आता असं काय झालं? बरं मी अशी कोण आहे? मोठी इन्फ्लुएन्सर तेव्हा नव्हते. काय मी माझ्या टाईमलाईनवर मत मांडते. तर तो एक सेटबॅक होता आणि हां. माझं मलाच वाटलं की नाही मला व्यक्त व्हायचं इकडे. हो. म्हणजे इथे बोलून काय होतं असं वाटायला लागलं. हां, जेव्हा Facebook वगैरे Instagram नव्हतं तेव्हा एवढं. हां. पण Facebook हे माध्यम होतं, की आम्ही प्रत्येक कोणाचं कौतुक कर, एखादं नाही पटलं तर बोल, काहीतरी सांग. तिथे असं वाटायला लागलं, की काय आहे, काही बोललं तर टीका होते आपल्यावर आणि मग ते 2-4 दिवस मनात चालू राहणार. मग आपल्याला वाईट वाटत राहतं. तर ते एक कारण होतं, की इथे व्यक्तच नको होऊया. हां, हां. दुसरी गोष्ट अशी झाली, की लॉकडाऊन जे तुम्ही महत्त्वाचं कारण बोललात, की त्याच्यानंतर सगळं चित्रच बदललं. म्हणजे भीतीच वाटत होती हो, पहिल्या हो. लॉकडाऊनमध्ये, की आता पुढे काय होणार आहे? आपलं आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो? आपल्याला काम कुठलं मिळणार आहे? हां, आपण मला वाटतं बाहुबली चित्रपटानंतर, सैराट आणि बाहुबली हां. त्याच्यानंतर चित्रपटाची गणितच बदलली. बदलली होती. बरोबर म्हणजे आहे. आता सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या हो, चित्रपटाकडनं, की हो, हो. आम्हाला मोठे फिल्म बघायचे. हो, बरं हो. मलाही आवडतं हां, हो, असं हो. नाही की मला ते फिल्म आवडत नाहीत. हां, मी आवर्जून बघते त्या सगळ्या हां. फिल्म. मग असं वाटलं ह्याच्यात तर आपल्या फिल्मही बसत नाही, आपणही साधारण बसत नाहीये. हो. अच्छा. मग हां. आता पुढे काय होणार ती एक भीती होती. आणि हळू मी जशी त्या सोशल मीडियापासून दूर गेले, तसं मला एक माझ्यातच बदल वाटायला लागला. मला असं वाटलं की मी ना पूर्वी नाही एवढी जास्त अंतर्मुख झाली. व्हेरी गुड. जास्त रिअलिस्टिक झाली. हां, मी थोडी तटस्थपणे या सगळ्याचा विचार करते. मी स्वतः ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आहे, एक ॲक्टर हां. म्हणून काम करते. तर माझ्याकडे पहिले एवढा रिअलिझम नव्हता किंवा ही दृष्टी नव्हती. ती कुठेतरी डेव्हलप होते. खरं काय, खोटं काय, हां, कुठे हे सगळं मला घेऊन जाणार आहे मला माहीत नाही. हां. आणि मला आपोआप असं वाटायला लागलं, की मी दूर आहे ना, तर मग दूरच राहू दे. ही नवीन सवय लागली तुला. नवीन सवय लागली. मला असं हां. वाटलं, नाही आहेत माझ्याकडे काही म्हणजे फिल्म तर रिलीज असेल तर तुम्ही नॅचरली काहीतरी पोस्ट टाकाल, हो, तुम्ही काहीतरी बोलाल, जे हो, हो, गरजेचं आहे किंवा हो, ते कर्तव्य सुद्धा आहे हो. कलाकाराचं. पण त्या व्यतिरिक्त सामाजिक कुठल्याही गोष्टींवर इथे मला बोलायचं नाही. रादर मलाच विचार करायचा, की आपण नको रिएक्ट होतोय का व्यक्त होतोय? हा पण फरक जरा चेक करूया, हां, की हां, रिएक्ट हां, होण्याने फरक काय पडतो? हां, आणि रिएक्ट होऊन आपल्याला वाटतं आपण ॲक्शन घेतली का? हां. बरोबर आहे. हां, नाही, आपण नुसतं रिएक्ट होतोय. हां, ओके. ते कोणाला पटतं, कोणाला नाही पटतं, हां. लोक बोलणारच. तर तो एक विचार आला. एक पॉइंट सर एक वेळ अशी होती सर मला असं वाटलं मी ॲक्टर काय आहे? अच्छा. हां, का असं झालं? कारण मी 6-7 वर्षाची होती तेव्हा मी पहिल्यांदा बालरंगभूमीवर काम केलं, हां, उरणला. हां. तेव्हापासनं मला असं वाटतं मी कळत्या वयात आल्यापासनं ना मी डायलॉगच बोलते. बोलण्याव्यतिरिक्त मी काय करते तर मी संवाद बोलते. मग ते हो. बालनाट्य असेल, सुधाकर करमरकरांचं शिबिर, तेव्हाची शिबिरं, हां. शाळेतली नाटकं, रुपारेलचं. तर मी खूप मोठा काळ मला असं जाणवलं, की मी किती वर्ष झाली मला.
म्हणजे माझ्या करिअरची, व्यावसायिक करिअरची 22 वर्ष आहेत. बरोबर आहे. हां. माझं नाटक हो, पहिलं आलं हो, 2004 ला, एवढंच हो, ना, हो. विजय निकमांचं. तेव्हापासूनची 22 वर्ष आहे. त्याच्या आधीची 10 वर्ष मोजायला हवी. तर मला आत्ताच 32 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे असं वाटतं आपल्याला कळायला लागल्यापासून आपण एकच विचार करतोय, कदाचित हा खूप एकमार्गी झालंय आयुष्य. एकसुरी झालं. शेवटी मी अभिनय करते म्हणजे काय करते? माझे अनुभव, मला आलेले अनुभव, मी पाहिलेलं जग माझ्या हो, कामातनं बरोबर आहे. बाहेर हां. येतं. आता असं झालं, ड्रेन आउट झाले मी. माझ्याकडे सांगायलाच काही नाही उरलंय. अरे! अच्छा. माझ्याकडे हां, काही भावनाच नाही उरल्या. हां, किंवा मी खूप जास्त ह्या सगळ्या वातावरण, काम, अभिनय, फिरणं, वेगवेगळी माणसं, त्या त्या सगळ्या जगण्याचा स्पीड केवढा होता. अहो सर, मी घरातनं बॅग भरून निघायचे, की माझं एक हां, शूट आहे, मी हां, साताऱ्याला चालले. हां, ते करता-करता मग दुसरी एक फिल्म असायची. मग ते हां, म्हणायचे, "ते झालं की तिकडे या." हां, तर मी जायचे 2 महिन्यासाठी आणि मला त्याच्यातनं दुसरं काही काम मिळालं, तर मी त्या हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलला शिफ्ट व्हायचे. हां. अशी मी साताऱ्यातच. 3-4 हां, कुठेही पुणे, हां. नाशिक, कोल्हापूर कुठे. हां, आणि मी तेव्हा आमच्याकडे पाईपलाईन वगैरे नव्हती. गॅस हां, सिलेंडर असायचा हां, कनेक्शन. हां, मी ना 6 महिने वगैरे घरात चूल पेटली नव्हती माझ्या. आणि मी जेव्हा परत गॅस बुक केला 4 हां, महिने झाल्यानंतर, हां. तर ते म्हणे, "तुमचं कनेक्शन बंद करावं झालंय. तुम्ही रजिस्टर करा." ओह! म्हणजे फिरण्याचा स्पीड किती होता. येस, बरोबर आहे. हां. बरं, फावल्या वेळात मी सामाजिक संस्थांना भेट देण्याची फार हौस. हो, माझा हो, भाऊ एन-जी-ओत काम करायचा. हो, मग हो. छत्तीसगडला जा, एम-पीला जा, हां. अशा जिकडे शूटला जाईन तिकडे मी चौकशी करायचे, की ओह! इथे व्हेरी गुड. कुठल्या हां, खूप आवडायचं. हां, लहान मुलांसोबत काम करूया, हां, हां, एच-आय-व्ही पॉझिटिव्ह मुलांसोबत काम करूया किंवा हां, असं नवीन लोकांना भेटी देऊया. हां, फिरायला फार आवडायचं. हां, मला पैसे किती मिळाले, माझा रोल किती आहे, मी किती ग्लॅमरस आहे, मला फिल्म किती चालतात, हे तेव्हा कळायचंच नाही. तरी हां, फरकच नाही पडायचा. हां, अशी चैतन्याने भरलेली असायचे, की मी वेगळ्या गावात आहे, मी वेगळ्या शहरात आहे. एखाद्या चुलीसमोर बसून भाकरी थापायचा शॉट असला ना, तरी मला इतकी मजा वाटायची, की असं आपण कुठे जगतो? हो, बरोबर आहे अगदी. म्हणजे नाटकात हां. काम करणं आणि सिनेमात काम आणि करण्याचा फरक आहे. प्रत्यक्षातलं जगणं. प्रत्यक्ष जगतो. शेतात काम करू, शेतातलं शूट होतं, आपण शेतात फिरतो. तर मी खरं सांगते तर मनमुराद करियर केलं पहिली 15 वर्ष माझी. हां, हां, अगदी म्हणजे मलाच कधी वाटलं नाही, की मी कधी ड्रेन आउट होईन. मला कधी पुनर्विचार करावा लागेल किंवा मी कधी या सगळ्यापासून दूर जाऊन शांत बसीन, की मी करू शकते. हे मला तेव्हा कोणी बोललं असतं, तर मी बोलणाऱ्याला वेड्यात काढलं असतं. "चल रे, नक्कीच, अगदी नक्कीच. माझा उत्साह कधी संपणार नाहीये. मी हां, अशीच आहे." हां, अशी होते. हां, आणि मी खूप मनमुराद जगले. कदाचित त्यांनी असेल. सगळे बरे-वाईट अनुभव यायचे ते येतात. आपलं कोणाशी पटतं, आपलं कोणाशी नाही पटत, कोणाशी भांडण होतं, कोणाशी फार गट्टी जमते. आपल्या आवडीची माणसं भेटतात, त्यातनं कन्फ्युजन आणि शिवाय हे बाकीचे इंटरेस्ट होते. सामाजिक संस्थांना भेट द्या, तरुण मुला-मुलींना भेटा. कोणी बोलावलं तर अगदी हो, मी येते ना. हां, कुठेही जायचे. फार हां, नंदुरबार, जळगाव, गोंदिया, चंद्रपूर म्हणाल तिकडे. महाराष्ट्रातलं मला वाटतं हिंगोली वगैरे असे काही मधले भाग राहिले जिथे मी हां, गेली हां, नाही. हां, 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 नाहीतर असं एक तालुका, राज्य म्हणजे जिल्हा माहीत नाही जिथे हां, हां. कुठल्यातरी निमित्ताने मी हौसेने गेली नाहीये पदरचे पैसे घालून. अरे वाह! तेव्हा हां, पैसे तरी किती मिळायचे? हां, पण खरंच काही फरक पडत नव्हता. तर आत्ता फार समाधान आहे, की मी जे काही तेव्हा माझ्या पहिल्या करिअरच्या पहिल्या भरात म्हणजे जे केलं ना, ते मनमुराद जगले. ते अनुभव खरंच गरजेचे होते. कारण त्यातनंच आत्ताची जे काही मला असं वाटतं, की हां, आपण पुनर्विचार करून, थोडंसं थांबून, सगळं रिकलेक्ट करून, व्हेरी गुड. आपण मग ते स्वतः थांबण्याची पण माणसाला, कलाकाराला गरज असते असं नाही वाटत तुला? असते सर. म्हणजे म्हणजे करिअरमध्ये सुद्धा एखादा मध्यंतर असावा? असला पाहिजे सर. म्हणजे त्यांनी काय माझ्यात बदल झालाय मी दाखवू हां, नाही शकत. पण हां, म्हणजे बघणाऱ्यांना असं वाटेल, "अरे, वीणाचं जरा वय वाढलं नाही आणि वीणाचं जरा पोट वाढलं नाही, वीणा हां, थोडं वजन वाढलं." हे बाहेरचे फरक आहेत. हां, हां, ओके. पण आता असं वाटतं, की अरे, आता कुठे आपल्याला कळायला लागलं, अभिनेत्री म्हणजे काय? हां, आपण या क्षेत्रात आहोत म्हणजे काय? हां, या सगळ्या शेवटी आपण या सगळ्या समाजाचा, वातावरणाचा भाग आहोत ना. ह्या हां. सगळ्याचे पडसाद आपल्यावर उमटतात. हो, आपले दुसऱ्यांवर उमटतात. हो, आणि हे सगळं जग खूप मोठं आहे. आपल्याला हलवून टाकायला हो. किंवा आपल्याला गप्प बसवायला. बरोबर आहे. त्यामुळे मी बसले गप्प सर. मला काहीच सुचेना. मला असं वाटलं मला नको आहे सगळं. मला शांत बसायचंय, अंतर्मुख व्हायचंय आणि मी विचार करत होते. खरं तर काहीच केलं नाही. म्हटलं तर खूप केलं. पण अभिनेत्री म्हणजे काय हे तुला कळलं याच्यामध्ये? कळलंय असं वाटतंय. म्हणजे काय कळलं तुला? कारण तू बोलली पटकन तू. हां. अभिनेत्री म्हणजे काय कळलं? म्हणजे काय कळलं? सर खूप मोठा जॉब आहे हा. आयुष्यभर तपस्या करण्यासारखा जॉब आहे. हा फक्त लाइक्स मिळवणारा जॉब नाही. अच्छा.
हो. म्हणजे आपण ह्या क्षेत्रात का आहोत? मी जेव्हा माझ्या उरणच्या मैत्रिणी बघते, माझ्या हां, वयाच्या, हां, हां, माझ्या सोबतच्या बघते, त्यांना आजही माझ्याकडे बघून फार अप्रूप वाटतं. त्यांना नाही माहीत मी कुठल्या स्थित्यंतरातनं गेलीये. हां, मी हां, पण खूप आयुष्यातले चढ-उतार बघितलेत. हां. त्यांना सतत असं वाटतं, "तुझं बरं आहे गं. तू किती अच्छा. छान जगते. हां, लग्न नाही केलंय, हां, एकटी राहते. हां. इथपासून ते तू स्वतंत्र आहेस. तू एकटी फिरतेस." म्हणजे आजही उरणच्या अशा मैत्रिणी आहेत, ज्या म्हणतात, "तू मुंबईला एकटी जातेस का?" आता उरण किती दूर आहे इथून? नाही म्हणजे तू 1.5-2 एकटी तासात. राहते हे कौतुक असतं, की कौतुक असतं सर. अनेक मुलींना, मग तू अनेक एकटी कशी स्त्रियांना. राहते, की असा सूर असतो? नाही, नाही, नाही. एकटी कशी राहते हे माझ्याहून मोठे असतील ना त्यांचा असतो. असू शकतो ना? मोठ्या वयस्करांचा असतो. म्हणजे हां, आई-वडिलांच्या वयाचे असतात त्यांचा असतो. हां. तू एकटी कशी काय राहते? हां, पण त्याच्यात सुद्धा अँक्साइटी आणि असूया दोन्ही असतं. हां, हां. मग? तर मला असं वाटतं, की खरंच आपण जे काही अनुभव चांगले वाईट आले, तर आपण अशा क्षेत्रात पडलो, जिथे आपल्या कुटुंबाचा काही बॅकग्राऊंड नव्हता. नाहीच. या हां. अनुभवातनं जाणंच होतं. हो. आता कशाला त्याचा कडवटपणा मनात ठेवा. हां, उलट आपण शिकलो, समृद्ध झालो, आपल्याला खूप काही कळलं, जग कळलं. हां. आता आपण जास्त कॉन्शियसली स्टेप घेऊया. आणि म्हणून असं वाटतं, की मग आपण ॲक्टर आहोत ना, तर मग अजून जरा माणसांची हृदय स्पर्शून जातील असं काम केलं पाहिजे. पण आता तू बोलताना म्हणाली, की तुझ्या मैत्रिणींना एक कौतुक वाटतं, की तू लग्न नाही केलं, एकटी राहते. मग तुला स्वतःला काय वाटतं? मिक्स फीलिंग आहे. कधी-कधी मला असं वाटतं, की हा प्रवास असाच होणार होता म्हणून झाला. मी काही ठरवून नाही केलं. हां, मान्य हां, मला. हां. बट आय एम गोइंग टू मॅरी. लग्न करणार. सगळ्या गोष्टी आहेत. हां. फक्त नकळत हे आयुष्य ठोकताळत बसणारं नव्हतं, की ह्या वयात लग्न केलं. हां, तसं या नसतंच. वयात मुलं हां, तसं तसं नसतं. नसतं, तसं नसतं. गणित नसतं त्यात. नसतंच. लग्नाला वयाचं गणित नाहीये. हो. हो, थँक नाहीच आहे. लोक 50-60 मध्ये पण लग्न करणारी माहिती हो, आहेत आपल्याला. हो, हां, मग? हो. हां, नाही मी ह्याच्याकडे कसं बघते, वस्तुस्थितीप्रमाणे बघते. मी काही फार त्याच्याबद्दल रोमॅन्टिकही नाहीये हां, किंवा मी फार उदास तर अजिबातच नाहीये. हां, मला असं वाटतं, की हे माझं आयुष्य आहे. आय हां, एक्सेप्ट इट. हां, या प्रत्येक गोष्टीला काहीतरी कार्यकारण भाव आहे. हां. पण तू ज्या मध्यम वर्गातून आली, हं, त्या मध्यम वर्गामध्ये लग्न ही महत्त्वाची गोष्ट आहे. हं. मग ते तू कसं रोखलं? रोखलं म्हणण्यापेक्षा मी रोखलं पण नाही. मी 2-3दा प्रयत्न केला, आपण आता लग्न करूया. अच्छा. हो, 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 हां, करूया. मग? झालं नाही त्यावेळेला. आता असं वाटतं बरं झालं. कदाचित माझी तेवढी मॅच्युरिटी नव्हती. की कदाचित इतरांची घटस्फोट बघून तुला वाटतं? नाही, नाही. मला खरंच तसं दुसऱ्यांची लग्न अ, अडथळ्यांमधनं जातात म्हणून माझ्या मनात निगेटिव्हिटी अजिबात नाही. पण मी हां, कॉन्शियस खूप आहे. कारण काय होतं इट्स अ जर्नी. हां, म्हणजे रिलेशनशिपचा अनुभव असेल तर असं वाटतं की अ, विचार करून केलं पाहिजे. ह्याच्याकडे फार रोमॅन्टिकली बघता कामा नये आणि हां. अति प्रॅक्टिकल होऊन पण उपयोग नाहीये. येस. ही हां, वेव्हलेंथ जुळण्याची गोष्ट आहे. हां, हां, मग ती हां, कधी, कुठे, कोणाशी जुळेल हे आपल्या हातात नाहीये. हां, मग तोपर्यंत एकटं राहायचं कसं? हां. मग? तर ती ग्रेस आहे एक. नंतर दोनदा तू म्हणाली, दोनदा योग हुकला. हं. कोणत्या स्टेजपर्यंत गेले होते? अ, म्हणजे असं काही लग्न ठरलं-बिरलं नाही, नव्हतं. मी लग्न ठरलं हां. नाही, पण तुझ्या मनात आलं असेल ना, की आता लग्न करावं. हं, हं. मग तू एका स्टेजपर्यंत गेली हां, आणि थांबली. हां. असं तू दोनदा झालं म्हणतेस ना? हो. मग ती स्टेज कोणती होती? दुसऱ्यांदा झालं तेव्हा चांगलीच इन्व्हॉल्वमेंट होती. अच्छा. हं. म्हणजे खरंच खूप इन्व्हॉल्वमेंट होती. अच्छा. हां, मग? हं. नाही काही गोष्टी वर्कआउट झाल्या. असं वाटलं की नको थांबूया. कुठेतरी अ, आपण फरफट होते आपली या नात्यात. आपण इन्व्हॉल्व आहोत तेवढी समोरची व्यक्ती नाहीये. इंडस्ट्रीतलीच? नाही, नाही, आपल्या नाही, इंडस्ट्रीतली नाही. नाही, नाही. असू दे. काय नाही बाहेरचा पण एखादी व्यक्ती हं, हं. सहवासात आपल्या येऊ हो, शकते. हो, हो, हो. मग फरफड होईल अशी तुला वाटलं? हां, मला असं वाटायला लागलं, की कुठेतरी मी घाई करतेय. किंवा कदाचित मला अजून समजत नाहीये नातं कशासाठी हवंय? आपण त्या भीतीने करतोय का? की मी एकटी आहे? हां, हां, किंवा हां, आपण आता नको राहूया एकटं या भीतीने करतोय का? कोणाचा हां. तरी असं होतं ना, अधीरतेने हात हो, पकडतोय असं हो. होतंय का? तुम्हाला हे पाहिजे, आधार पाहिजे, हां, संरक्षण पाहिजे. हे एक फार असतं. ते हळू कळतं, की आपण नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याचदा आपला आधार हवाय म्हणून असतो. पण त्याच्या आधी आपण आपला आधार आहोत का ही समज यायला लागते. हां, की आपण आपल्या जागी मजबूत प्रत्येक आहोत का? बाबतीत आपण आपला आधार आहोत का? मानसिक, शारीरिक, भावनिक, आर्थिक. आर्थिक. हां, म्हणजे माझी एक मैत्रीण खूप छान म्हणाली, की आपण म्हणतो, की लग्नात 2 अर्धी माणसं एकत्र होतात.
तो अर्धा हां, असतो, आपण अर्धे असतो आणि हां, आपण एक होतो. हां, तर म्हणे तसा नको विचार करू. तू पूर्ण हो. मग हां, तुला पूर्ण भेटेल. हां, मग दोघं व्हा. हां, म्हणजे अर्धा-अर्धा एक हां, होण्यापेक्षा पूर्ण-पूर्ण 2 व्हा. हां. म्हटलं हे बरोबर आहे. हे नवीन ऐकलं काहीतरी. हो, नवीनच आहे. हां, बरोबर आहे. तर मग अशा काही याच्याने असं वाटतं, थांब, थांब घाई नको करू. इट्स ओके. हां. हे पूर्ण होणं काय असतं हे कळलं पाहिजे. पण आपल्या क्षेत्रामध्ये लग्न जी लांबतात, हं, विशेषतः अभिनेत्रींची, हं, त्याच्यामध्ये एक कारण बऱ्याचदा असं असतं, की "अरे, आता मी फॉर्ममध्ये आहे, मला मागणी आहे, मी आत्ताच का लग्न करू?" हं, मग त्या लग्न लांबवतात. हं. असं तुझ्या मनात कधी आलं नाही? मी मी जेव्हा फॉर्ममध्ये होते, तेव्हा असं नव्हतं, की मी खूप आता मला कळत नाही. ज्या स्टार्स आहेत, त्यांचं खूप जास्त बिझी आहेत, है हां, ना? हां. त्यांचं लाईफ मला समजू शकतं. कारण आमचं एकूणच हे क्षेत्र असे खूप टाईम हो, कन्झ्युमिंग आहे. हो, हो, तुमचा खूप वेळ ह्याच्यात जातो. हो. आता बघा मी तुमच्या मुलाखतीला आले, सकाळी उठले, थोडासा काय व्यायाम केला, 8 वाजल्यापासून मला मेकअप कुठला करू, ड्रेस काय, हे हां, ते, हां. चप्पल, इथपासून ती तयारी, मग ते तयारी 2 तास, म्हणजे मुलाखतीसाठी सुद्धा तुम्हाला एवढं प्रिपरेशन येते. हे क्षेत्र असं आहे, की याच्यात खरंच खूप वेळ द्यावा लागतो. खरं आहे. आउटडोअरला गेलात तर गेलातच तुम्ही, नाहीच आहात 2-4 हां, महिने. हां, हां. सीरियल करत असाल तर अजूनच. हो, हो, हो. म्हणजे काही त्याला तुम्ही पूर्णपणे वाहून नाही घेतलं तर हे काम होऊ शकत नाही. हां, अशी आत्ताची परिस्थिती आहे. जिच्यात हां, जिच्यात खरंच हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, की आपण मग आपल्या नात्याला, लग्नाला वेळ नाही देऊ शकत. आणि शेवटी त्या कुटुंबाच्या अपेक्षा, हां, पार्टनरच्या अपेक्षा, हां. ते साहजिक आहेत. रादर त्याच्याच कशाला आपल्या पण तर अपेक्षा आहेत ना. हो, हो, हो. काल एक माझी मैत्रीण कालच, हां, परवाच माझी एक मैत्रीण माझ्याहून 10 एक वर्ष लहान आहे आणि मला म्हणाली ती पण अशी बाहेरून आली आहे. वेगळ्या गावातनं आली आहे. तर ती मला म्हणाली, "ताई मी 10 वर्ष ना नुसती पळतेय गं. मला करियर करायचंय, मला माझ्या पायावर उभं राहायचंय." हे ते ते हां. नाही अक्षरशः आवाज कातरला तिचा. हो. ती म्हणाली, "ताई नुसती पळते, मग जगायचं कधी गं?" अरे! म्हणजे ही हां. परिस्थिती पण आहे, ही परिस्थिती पण की आहे. हे तुमचं दमछाक करून टाकतं सगळंच. दमछाक करून टाकते. तुम्हाला उसंत मिळत नाही. हां, तुम्हाला 2 गोष्टी बॅलन्स करायला स्कोप नाहीये. हां. आलं लक्षात. है हां, ना? म्हणजे करियर करू की माझ्याकडे लक्ष देऊ? एक्झॅक्टली. आणि ज्या खूप पीकला असतात ना, तेव्हा वातावरणच बदलतं हे मला दिसतंय, की तुमच्याकडे येणारी कामं वाढतात. हां, तुमच्याकडे येणारी हां. मग असं वाटतं, की एवढी वर्ष आपण स्ट्रगल केला तो ह्या क्षणासाठी केलाय. हो. मग हां, आता ते जर दिवस एवढे छान आलेत हां. आणि त्याच्यात मग बरं वेळ तर तुम्हाला तेवढा द्यायचाच आहे. 100% तुम्हाला वेळ द्यायचा आहे. हो. मग तेवढा वेळ दिल्यावर त्या जर नात्याला जस्टिस मिळणार नसेल आणि त्यातनं जर पुढे काही प्रॉब्लेम तयार होणार असतील, तर ते हां. मग दूर ढकललेलंच बरं. ही बरं ही हा कुठेतरी त्याग पण आहे, मनावर दगड ठेवून केलेला. हां, कदाचित खूप जणी करत असतील, हां. माहीत नाही किती जणी बोलतात. दुसरं एक आपल्याकडे गाजलेलं प्रकरण आहे, कास्टिंग काउच. हं. तुझा अनुभव? खूप पूर्वी म्हणजे अच्छा. हसू येतं आता मला त्याचं. चांगलं आहे हसू येतंय म्हणजे हां, म्हणजे हां, की की आता तू आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने खूप बघायला पलीकडे लागली. जातो आपण त्या जातो. सगळ्या हां, ह्याच्यात. हां, त्यामुळे हां, खूप पूर्वी म्हणजे मी बी-ए झाले हां. रुपारेलमधनं आणि पहिलं घर मी घेतलं होतं काळा चौकीला अभ्युदयनगरमध्ये. अच्छा. हां, तर तिथे मी आणि माझी हॉस्टेलचीच रूम पार्टनर, ती हां, कमर्शियल आर्टिस्ट होती. तर आम्ही तिकडे दोघी राहत होतो. हां, तिचा जॉब चालू होता आणि माझं तेव्हा 4 दिवस प्रेमाचे नाही त्याच्या आधी हां, वळू वगैरेचं जेव्हा शूट झालं, हां. तेव्हा मी तिथे राहत होते. तर असंच एक कोणीतरी डायरेक्टर होता, फिल्म करायची होती. तर आणि तेव्हा कसं आपण बोलवेल तिथे जाऊन भेट, हो, बोलवेल हो, तिथे हो, हो, जाऊन हो. भेट. जिथे बोलवेल तिथे जाऊन हो, भेट हो, असं असायचं. हो, आपल्याला हो, काही हो, माहीत हो. नव्हतं. त्यांनी डी-एम-सी-सीत बोलावलं होतं. अच्छा. दादर हां, माटुंगा कल्चरल सेंटरला हां, आणि हिंदी काहीतरी फिल्म केल्या होत्या वगैरे, वगैरे. आणि मला हळू-हळू कळायला लागलं बोलता-बोलता, की अ, जरा येडच दिसतंय प्रकरण ह्याचे. हे काही काय काही फिल्म होईल. हां, पण तरी आपण तेव्हा असे असतो ना, की हां, आपण कशाला असा विचार करा, काय माहीत हां, पुढे काय होणार आहे. हां. तर त्याने असं काहीतरी नकळत विचारायचा प्रयत्न केला होता. काहीतरी फाड इंग्लिश बोलून आणि खरं सांगते तर मला कळलंच नाही तो बोलतोय काय. अच्छा. हां, तर मी फक्त ऐकत राहिले आणि असं किती तेव्हा अजून 20 वर्ष आजपासून. मी घरी गेले आणि माझ्या मैत्रिणीला रूम पार्टनरला म्हटलं, "अगं तू ना काहीतरी बोलला मला. काय ना मला अंदाज नाही आला नाही." म्हणजे मराठीत तर काही सरळ विचारलं नाही त्यानी. हां, हां. पण काहीतरी इंग्रजीमध्ये बोलला. आय वुल्ड लाइक टू टेक चान्सेस विथ यू वगैरे असं. याचा अर्थ काय होतो गं? अच्छा. आणि ती हां, खूप हसली होती आणि ती हसायला लागली. मी पण हसायला लागले. म्हटलं, हां, "अगं काय बोलला तेच कळलं नाही मला." हां. तर ती मला म्हणाली, "वीणा लाईन मारतोय तुझ्यावर." ओह! म्हटलं, "हो." मला अंदाज आला पण मला शुअर कळत नव्हतं. हां, ती खूप हसली. बघ तर हसली आणि म्हणजे हां, घाबरून हसत होतो आम्ही, की हे हां, काय अनुभव आला.
नंतर त्या डिरेक्टरचा फोन आला, तो परत गप्पा मारायला लागला. तर मला एवढं कळलं, की कुठला डिरेक्टर एवढा गप्पा-बिप्पा मारत नाही नाही. हां, कुठल्या अभिनेत्रीशी, जिला हां, बोलावलंय तिला. हां, पण ऑडिशनला बोलवतात, स्क्रिप्ट वाचायला हां, बोलवतं, एवढं करतात. हां, मग मग मला कळलं आणि मी त्यांना विचारलं, "सर तुम्ही काय म्हणजे तुम्ही गप्पा काय मारताय? आपली ओळख तर नाहीये काही. हां, एकमेकाला ओळखत पण नाही आपण. तर काय बोलायचंय सर तुम्हाला?" हां, तर तो तरीही काही स्पष्ट बोलत नव्हता. मग मी त्यांना म्हटलं, "सर बघा तुमच्याकडे काही काम असेल तर मला फोन करा, नाहीतर नका करू हां. हां. म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही. मी तुम्हाला ओळखत नाही, त्यामुळे मला फ्रेंडशिपमध्ये इंटरेस्ट नाही." ओह! हां. हां, असं मी मी पण तो मोघम हां, इनडायरेक्ट बोलत होता, मीही इनडायरेक्ट सांगितलं. हां. नंतर त्या माणसाची ती फिल्म कधीही आली नाही. ती अच्छा. व्यक्ती कुठे गायब आहे मला माहीत मला आता नावही आठवत नाही. मला हा प्रिडॉमिनंटली आलेला, ठळकपणे आलेला हा अनुभव आहे. पण त्याच्यानंतर कास्टिंग काउचचे अनुभव मला मराठी इंडस्ट्रीत आले नाहीत. इनडायरेक्टली सुद्धा नाही. इनडायरेक्टली सुद्धा आलेले नाहीत. आय रिअली अप्रिशिएट मी ज्या बरोबर, ज्या ग्रुप मग ते नवे, जुने, हां. अगदी गव्हर्नमेंटची ग्रँट मिळते म्हणून सुद्धा चित्रपट हो, करणाऱ्यांबरोबर हो, मी काम केलंय. हो. पण मला हे अनुभव आलेले नाही, की असं काहीतरी गलिच्छपणा चित्रपटसृष्टीत मराठी इंडस्ट्रीत चाललाय हां, किंवा गृहीत धरणं आहे हां, फार हां, किंवा अ, अ, धमकीवजा ह्या पद्धतीचं हे अनुभव मला नाही आले. हां, मी ऐकलंय, मी काही हां. सीनियर अच्छा. हेअरड्रेसर्स वगैरे त्यांच्याकडनं ऐकलंय, की त्यांना त्या काळात असे अनुभव आले होते. त्यांना घाबरवलं जायचं, ओह! काम मिळणार नाही असं सांगितलं जायचं. तर ही ही एक असतं एखाद्या अ, जी बाई मजबूर आहे, जिच्याकडे काम हां, असं नाही, होऊ गरज शकेल. हां, नाही म्हणून हां. तिला घाबरवा तिच्याकडनं, हे असे अनुभव असतील. कदाचित माझा तो स्वभाव नव्हता. पण हे क्रेडिट माझ्या मी ज्या लोकांबरोबर काम करत होते त्या त्या सगळ्या मराठी चित्रपट प्रोड्युसर, दिग्दर्शक, कलाकार, सहकलाकार ह्यांनाही मला द्यावंसं वाटतं, हो, बरोबर की आहे. मी खरंच खूप छान सुसंस्कृत लोकांमध्ये काम केलंय. पण असं झालं की एखादी भूमिका तुझ्याकडे आली, हं, तुझी चर्चा पण झाली हं, आणि तुला आवडली भूमिका हं. आणि नंतर बघतो तर अरे, मीच नाही. माझ्या बाबतीत उलटं झालंय माहितीये का? अच्छा. हो. हां, असं झालं असेल ना, आता मला हां, एक्झॅक्ट आठवत नाही, की हां, मला कुठेतरी चौकशी झाली आहे किंवा मी नाही सगळे आहेत, असं नाही झालंय. हां, माझ्या बाबतीत 2-4 फिल्मच्या बाबतीत असं झालंय. अ, लालबाग परळ, महेश मांजरेकरांची, तप्तपदी, हां, अ, आणीबाणी हां, आणि अजून पण कुठल्यातरी फिल्म्स आहेत. तर आता ह्या मला ठळकपणे आठवतायत, हां, की ह्या फिल्मसाठी म्हणजे लालबाग परळसाठी सचिन खेडेकरांनी माझं नाव महेश सरांना सुचवलं, हां. तेव्हा मी सेकंड इयर बी-एला होते. अच्छा. त्यांनी हां, माझी मृगजळ एकांकिका स्पर्धेतली काळोख एकांकिका हां, पाहिली हां, आणि मला सांगितलं, "उद्या जाऊन मेहबूब स्टुडिओला महेश मांजरेकरांना भेट." हां. मी हॉस्टेलमध्ये कपडे धुत होते बाथरूममध्ये. अच्छा. हां. हां, तर मी ते कॉलेजचीच होते हां, आणि असं मैत्रिणीचा कुर्ता, दुसऱ्या हां, मैत्रिणीचे कानातले हां, असं घालून हां. मी गेले होते. तेव्हा विरुद्धचं शूट चालू होतं. अच्छा. हां, मी अमिताभ आयुष्यात आणि पहिल्यांदा हां. तेव्हा बच्चन साहेबांना असं येस. बघितलं. हां. शर्मिला टागोर होत्या, हो, संजय दत्त सगळे हो. आले होते आणि हां, महेश सरांना मी तिथे हां, सचिन खेडेकर सर होते, तेव्हा मी पहिल्यांदा भेटले. कुठली फिल्म काय मला काही सांगितलं नाही. हां, मला ते भेटले. गप्पा मारल्या छान महेश सरांनी हां, आणि मग मी अशी कॉलेजचीच मुलगी होते. तर मला म्हणाले, "आतमध्ये बच्चन साहेब आहेत, तुला बघायचंय का?" हां. म्हणलं, "हो, हो, बघायचंय मला." आणि मी खूप वेळ बसून त्यांचं शूट बघितलं होतं. मी ओह! आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा हां, बघितलं. हां, मी हां. असे 7वे आसमान पर. अच्छा. आणि नंतर काही झालंच नाही त्या फिल्मचं. काही मला फोन नाही आला, काही नाही. हां, एक्झॅक्टली त्या फिल्मसाठी महेश सरांचा मला फोन आला 2009ला. लालबाग परळ म्हणून आपण हां, अधांतर नाटकावर फिल्म करतोय. तू हां, मंजूच्या रोलसाठी तुला बघतोय. हां, आणि मी बेळगावात होते तेव्हा प्रयोग चालू होता. हां, आणि मी भेटले आणि मग मी जेव्हा शूट सुरू झालं तेव्हा सचिन खेडेकरांना विचारलं, "सर ही तीच फिल्म का ज्याच्यासाठी तुम्ही मला हां, कॉलेजला बोलावलेलं?" तर हां. म्हणे, "हो." अच्छा. म्हटलं, मग ती "हां." फक्त उशिरा सुरू झाली. हां, तशीच तप्तपदी फिल्मचं झालं होतं, अच्छा. हां, की ते फिल्मचं स्क्रिप्ट मला आधी मी आज वाचलं होतं, मग मला फोन नाही आला काही. तर हां, म्हटलं नसेल आला. हां, 2 वर्षांनी ती फिल्म आली. असं माझ्या बाबतीत 4-5 वेळा झालंय, हां, की मी एखाद्या फिल्मसाठी मला फोन आला, मी हो म्हणाले आणि ते कुठे गायब झाले. काही जुळवाजुळव करत असतील किंवा काय हां, किंवा हां. मध्ये त्यांनी अजून 4 आर्टिस्ट ट्राय केले आणि परत ती फिल्म माझ्याकडे आली. तर मला तर असं वाटतं माझ्या बाबतीत उलटं झालं, की मी काही मागे नाही लागले. फार. मला घ्या ना, मला घ्या ना, मला घ्या ना. कदाचित तो स्वभाव नसेल किंवा फक्त स्वभाव असं नाही. मला कळलं, की खूप मागे लागून पण ना गोष्टी होत नाहीत. त्या ऑर्गॅनिकली होऊन द्याव्यात. सहज होऊन द्याव्यात. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी नसेल. तो रोल तुमच्यासाठी नसेल.
आणि एका फिल्मसाठी मी खूप प्रयत्न करत होते. मी आता नाव नाही सांगत. अच्छा. अगदी मला एक्साइटेड झाले होते मी. त्या हां, कादंबरीवर आधारित फिल्म होती म्हणून मला करायचंय, मला हां, करायचंय. हां, आणि मी 2 तास त्या डिरेक्टरच्या ऑफिसच्या बाहेर बसले होते. हां. माझ्या डी-व्ही-डीज घेऊन गेले होते आणि मी म्हटलं, "सर मला मला करायचंय सर." ऑडिशन देऊन. पण हो. मी पिच्छाच पुरवलेला. मला असं वाटलं, की आपण मागे लागूया. तर त्यांनी अगदी हसून फार भाव नाही दिला मला. "हो, हो, कळवतो, कळवतो." तर नंतर ती फिल्म वेगळ्या अभिनेत्रीला घेऊन झाल्यावर मग मला कळलं, की अरे या ज्या म्हणजे ऑडिशन होत्या, त्या फेक ऑडिशन्स होत्या. अच्छा, अगोदर ठरलं होतं कोणाला सिनेमात घ्यायचं हां. ते. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं होतं, की फेक ऑडिशन नावाचा काही प्रकार असतो. अच्छा, हे पण आहे हो. आपल्याकडे. तोपर्यंत माहीत नव्हतं. कारण जे बोलवायची ते मी ऑडिशन द्यायचे, सिलेक्ट व्हायचे किंवा नाही व्हायचे. हे फेक प्रकरणही असतं हे नव्हतं माहीत मला. आणि ती फिल्म झाली. फार कशी झाली तशी झाली. पण मला खूप वाईट वाटलेलं तेव्हा, की अच्छा, तू त्या कादंबरीच्या प्रेमात होती की त्या हां, व्यक्तिरेखेच्या प्रेमात होती? व्यक्तिरेखेच्या प्रेमात होते. आणि मला असं पण तो झालं दिग्दर्शक त्या अभिनेत्रीच्याही प्रेमात असू शकतो. काय असू माहिती शकतो ना? असू शकतं. असू शकतो ना, का नाही? का एखादा नाही? दिग्दर्शक माझ्याही कामाच्या प्रेमात असू असून, "हां, शकतो. हां, नाही मग मला कामाच्या वीणाच हवी प्रेमात आहे बोलूया. फिल्ममध्ये." असं असतं तसं असू शकतं. आहे की नाही? पण मला खूप चांगला धडा मिळाला. म्हणजे ते मी खूप हां, शिकले, की हां. कदाचित मला असं वाटलं मी खूप हायपर होते. मला हवाच आहे रोल, मला हवाच आहे, मला हो, करायचंच आहे. हो. मग हे पचवलंच कसं हे दुःख? दुःख-बिक्ख नाही झालं. मला हां, एक मग? शिकवण मिळाली. मी म्हटलं जाऊ दे. एवढं नसतं ऑब्सेसिव्ह व्हायचं कुठल्या गोष्टीच्या बाबतीत. हां, हे महत्वाचं आहे. हां, ऑब्सेसिव्ह नको होऊ. इच्छा आहे, हां, स्वप्न आहे. हां, आपण विश करतो, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो. हां. त्या गोष्टी जुळून येतात किंवा नाही येत. बरं जेव्हा तू आली, हं, तर सुरुवातीच्या काळामध्ये असं एक इम्प्रेशन होतं, हं, त्या लोकांची अशी मतं होती, समीक्षकांची पण होती, चित्रपटसृष्टीची होती, नाट्य क्षेत्रातली होती, हं. की एक स्मिता पाटीलच्या अभिनय शैलीची एक ओळख करून देणारी किंवा तसं एक साम्य असलेली अशी एक अभिनेत्री आली. हो. त्या 2-4 म्हणजे आम्हाला अगदी आठवतंय जब्बार पटेल सुद्धा म्हणाले होते कोणाला तरी. अच्छा. हां, हो, असं मला आपले सांस्कृतिक संचालनालयातले आमचे एक काका आहेत, माझ्या वडिलांचे मित्र आणि हां, माझे बाबा मंत्रालयात होते. हां. तर मच्छिंद्र कांबळे काका. तर मच्छिंद्र पाटील. बच्चन तर पाटील. हां, हां, ते आता रिटायर झाले. ते म्हणाले होते माझ्या बाबांना, की "अहो तुला माहिती आहे का मनोहर, की जब्बार पटेलांनी सुद्धा तुझ्या मुलीचं फार कौतुक केलं." हां, आणि तेव्हा अनेक जण म्हणाले होते. तर ती खूप मोठी नुसतंच कौतुक नाही, खूप पाठबळ होतं. कारण तेव्हा आपण हां. चाचपडत असतो, नवे खरं आहे. असतो. हां, हां, आपण जे करतोय ते कसं पोहोचतंय लोकांपर्यंत, माझं हां, काम कसं वाटतंय, हां, त्याच्यासाठी एवढी मोठी पोचपावती मिळणं म्हणजे हां, आशीर्वादच, स्मिताजींचाच आशीर्वाद असंच हां. होतं ते. आणि आजही मला त्याचं कौतुकच आहे. कायम राहील. पण अर्थात त्या त्या खूप नाही, महान, नाही. खूप ते मोठ्या. आहेच. त्याबद्दल वादच नाही. हं. पण एक एक आठवण येते असं म्हणणं सुद्धा हो. नाही, कशी नाही येणार? माझ्या वडिलांचं माहिती आहे का सर, हां, माझ्या बाबांचं जे वॉलेट आहे ना, हां, हां, त्याच्यात आजसुद्धा 2 फोटो आहेत. 1986 साली जेव्हा स्मिताजी गेल्या, हां, तेव्हा माझे बाबा आणि आई हां. आणि विशेषतः बाबा 13 धाय-धाय डिसेंबर रडले. 86 86 तारीख आहे माझ्या 86 लक्षात. हां, हां, धाय-धाय रडले होते. म्हणजे जे हां, असंख्य लोक रडलेत. मी हां. इंडस्ट्रीत किती जणांना फक्त एवढेच प्रश्न विचारलेत. मोहन आगाशेंपासून राजन कोठारी सिनेमॅटोग्राफर हो, जे जैत्री हो. जैतला होते जत्रेचे. आणि हो, तुकाराम त्यांनी शूट केली हो, होती. हो, हो. किती आर्टिस्टना मी जेव्हा तेव्हा भेटायचे ना, "तुम्ही स्मिताजींना भेटलात? कशा होत्या हो? सांगा ना काहीतरी, सांगा ना काहीतरी. तुम्ही ह्यांना कशा होत्या हो?" प्रत्येक पुष्पा भावे, अनंत भावे, ज्योती चांदेकर किती जणांना मला सवयच असायची. सीनियर आहेत ना हे भेटले असतील यांना विचारूया. आणि मला छंद होता जवळ त्यांची माहिती काढायचा स्मिताजींची. तर माझ्या वडिलांच्या वॉलेटमध्ये आजसुद्धा 2 फोटो आहेत त्या वर्षापासून ठेवलेले. एक फॅमिली फोटो आहे हां. आणि एक स्मिताजींचा फोटो आहे. योगायोगाने मला सुद्धा स्मिताजींना भेटण्याचा योग आला. हो. दीपक सावंत जे अमिताभ बच्चन यांचे मेकअप मॅन आहेत, हं. अनेक वर्ष. ते काही वर्ष स्मिताजींचे मेकअप मॅन होते. हो. आणि त्यावेळेला आम्ही सेटवर जायचो. आम्हाला म्हणजे पत्रकार म्हटल्यानंतर अनेक हिंदी सिनेमाच्या सेटवर वगैरे शूटिंग रिपोर्टिंग किंवा मुलाखतीसाठी जाणं व्हायचं. तर राजेश खन्नाच्या आवाम, आखिर क्यू, नजराना या तिन्ही चित्रपटामध्ये स्मिताजी आहेत. हं. आणि त्यावेळेला एकदा मला दीपक सावंत यांनी स्मिताजींची भेट करून दिली होती. कशा होत्या हो? काय सांगणार म्हणजे ते त्याच्यासाठी आपल्याला वेगळं बराच बोलता येईल अगदी.
हो, पण ते हो. तुझ्या बाबतीत झालं म्हणजे तुझ्याबद्दल ते असं मत व्यक्त झालं. मग त्याचं पुढे तुझा प्रवास नाही, प्रवास तर आपला असतो. तेव्हाचा काळ वेगळा होता. हां. स्मिताजींनी जे 70चं दशक जे हां, नाही, नाही. होतं, तो काळ वेगळा होता. त्यामुळे तो काळ नाही, पण तू ज्या सुरुवात केली, तर तुला हं. त्या पठडीतले चित्रपट आले नाहीत असं वाटतं? कधी-कधी आले, हां, पण खरं सांगू तर मला एका पॉइंटला असं वाटायला लागलं, की ते आपल्याकडे काय सगळीकडेच असेल. मी माझ्या काही सीनियर आर्टिस्ट यांच्याशी पण बोलले, की खूप लवकर कुठलातरी एक छाप लागतो, टॅग लागतो तुमच्यावर. हां, आहे हां. ना? मग माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन तेव्हा असाही होता सामाजिक अभिनय स सामाजिक संवेदना चित्रपटाची जपणारी, नायिका. सामाजिक चित्रपट करणारी अभिनेत्री आणि हां, मग ते काय होतं तेव्हा फार खटकतं. कारण मी म्हणायचे, "अहो, मी काय असं ठरवून आले का गावावरनं माझ्या, की मी हां, सामाजिक चित्रपटच करीन." हां, हां, आता तुमची पर्सनॅलिटी मॅच होते, तुम्ही तसे हां, दिसता, त्यामुळे ते काम येतं, हां, तुम्ही छान करता, चांगलं वाटतं. हां. पण तेव्हा प्रत्येक कलाकारासारखं वाटतच असतं, की कुठलंतरी कमर्शियल ज्याला सो कॉल्ड कमर्शियल म्हणतात. करेक्ट, आता काय कमर्शियल, करेक्ट. काय मसालेदार हे मनोरंजन म्हणतात त्याला. हां, काही हां. हां. तसं नाटकात मी करायचे म्हणजे नाटकं काही केली होती. पण फिल्ममध्ये मला तशी कामं नाही मिळाली तेवढी कमर्शियल सेटअपची. पण तुला ग्रुपिझमचा फटका बसला? मीच कुठल्या ग्रुपमध्ये नव्हते म्हणा. हो, म्हणूनच फटका बसला असं पण असू शकतो ना. नाही, नाही. मग म्हणजे आता काही लोकांनी आपला ग्रुप केला, मग त्याच्यामध्ये विणाकाम करू नको. सर खरं सांगू, मी नाही कधी विचारायला गेले. मी कधी ह्या आउटर साइडचा विचार नाही केला, की कोण ग्रुपमध्ये माझ्याबद्दल कोण काय बोलतंय. आय वॉज सो फ्री टू वर्क विथ एव्हरीवन. मला जर वाटलं, की अरे ह्या डायरेक्टरबरोबर मी काम केलं नाहीये, तर हां, मी त्यांना जाऊन म्हणायचे, "मला तुमच्या स्टाईलची फिल्म करायची आहे मला हां, बोलवा." हां. आता तुम्ही मला आत्तापर्यंत का नाही घेतलंय? किंवा नाही, नाही, नाही. तुम्ही हां. हे मी नाही, मी नाही, नाही. हां, चौकशी पण केली नाही आणि मी मनात येऊ नाही दिलं फार हां, वेळ. हां, येतं असं नाही हां, म्हणत. कधी-कधी आपल्या पण मनाला निगेटिव्हिटी चिकटते. हां, आपल्याला वाटतं, हां, मला बोलवत नाहीत काही कारण असेल का? पण मी म्हणायची, आपल्याला माहीतच नाही दुसरी बाजू, तर आपण विचार कशाला करा? हां, पण हां. मी बघा ना, मी पुण्यात काम केलंय, मुंबईत काम केलंय. अ, असे कित्येक कोल्हापूर, गोवा, यू नो मराठवाड्यातले कित्येक दिग्दर्शकांबरोबर काम केलंय, वेगवेगळे, हो, नवे, बरोबर आहे. जुने. हो, तर हो. मग मला असं वाटायचं, की मी आहे की सगळ्या ग्रुपमध्ये. उलट मी फ्रीलान्सर आहे, मी कुठल्या एका ग्रुपचा भाग नाहीये. हे हां. किती चांगलं आहे. कुठे फिट बसू शकते. कुठेही फिट बसू शकते हां. आणि तसं असावं ना कलाकारांनी. कशाला व्हावं कुठल्या ग्रुपचा भाग? हां, पण एक एक ती तुम्ही एखाद्या भावनेनी, कुठल्यातरी विचारांनी जुडलेला ग्रुप असेल, तर तो असतो मित्र-मैत्रिणींचा. हां, पण चित्रपट क्षेत्रातले जे ग्रुप आहेत, ते एक महेश सरांचा ग्रुप आहे. पण हां. तो ना मोठा ग्रुप आहे. त्याच्यात परिवार आहे सगळे मोठा, असतात, परिवार महापरिवार. असतात. हां. हां, म्हणजे सरांनी किंवा मेधाताईंनी ज्या चित्रपटात मी नाहीये, त्याचंही आमंत्रण येतं, पार्टीला ये म्हणून. हां, किंवा ब्लू सी वरळीला काही हां. असेल, तर बरोबर आहे. तिकडे हां, ये म्हणून. हां, तर त्यांनी असं नाही केलंय, की तू ह्या फिल्ममध्ये नाही, तर तुला कशाला बोलवा. मी हां, खूप आधीपासून त्यांच्या ज्या फिल्ममध्ये मी नाही, तिथेही जात होते. तर हां, तो परिवार आहे. आता त्याला ग्रुप म्हणावा का? तर मी सरांच्या म्हणजे मी खरं सांगू का, महेश सरांबद्दल माझ्या मनात एक अनन्यसाधारण आणि वेगळं जागा आहे. का? हां. तर त्यांचे 3 चित्रपट जेवढे लोकांनी बघितले, तेवढे माझे दुसरे चित्रपट नाही बघितले. ओह! हां, सो एक एक चांगली अभिनेत्री म्हणून मला जी आयडेंटिटी मिळाली, त्यात हां. महेश सरांचाच खूप मोठा हात आहे, हो, एकट्याचा. हो, हो, हो. यू नो आणि तरीसुद्धा एवढ्या वर्षात मोजून मी 20 लाईन पण त्यांच्यासोबत बोलली नसेल. अरे! अच्छा. हां, म्हणजे माझाही गप्पा मारण्याचा स्वभाव नाहीये आणि ते सतत बिझी असतात सेटवर. हो, हो, त्यांचं काहीतरी चालू असतं, हो. मोबाईलवर चालू असतं. ते खूप बघत असतात बरेच जणांचं. त्यामुळे मी अ, खूप कमी बोलते. खूप कमी बोलले. तेही खूप कमी बोललेत. पण मला माहिती आहे, मला उरणचे लोक सांगतात, कुठले-कुठले सांगतात, की "सर तुझं खूप कौतुक करतात, मुलाखतीमध्ये करतात." मी सांगलीला प्रयोगाला गेले, तर तिथला माणूस म्हणतो, "त्या दिवशी महेश सर आले होते ना, खूप कौतुक करत होते." तर मला इतकं भरून यायचं, की एक दिग्दर्शक जिथे जाईल तिथे विषय निघाला, हां. तर आपलं किती कौतुक करतो आणि हे ती व्यक्ती नाही सांगत, कोणीतरी तिसरेच सांगतात मला. तर आता मी ह्या ग्रुपची भाग आहे, पण मी नाही पण आहे. बरोबर है आहे. ना? हां. मी त्यांच्यात आहे पण, पण मी असं काही चिकटून कोणालाच नसते आणि मला आवडतं ते. बरं मला सांग 22 वर्षात बदल किती झाला आपल्या आपल्या मनोरंजन क्षेत्रात? कारण आता आपण फक्त चित्रपटसृष्टी बोलत नाही. आपण सगळंच बोलतो. हं. कारण वेब सीरीज पण येऊन पोहोचल्यात. हो. फरक काय झाला? खूप फरक पडला. हं.
म्हणजे मी माझ्यावरून सांगते. मी दुसऱ्यांचं जजिंग करत नाही, पृथक्करण मला माहिती नाही. मी हां, कधी ग्रुपमध्ये बसून बोललेही नाहीये. आता मला आवडेल असं चर्चा करायला माझ्या समवयस्कांबरोबर. हां, पण मी जो काही 4-5 वर्ष शांत राहून बघतेय, विचार करतेय, अंतर्मुख होऊन स्वतःचंच मी कुठे आहे या सगळ्यात याचा जो विचार करते. त्याच्यात मला असं वाटतं, की अ, माझ्या सुरुवातीच्या दिवसामध्ये आपण नॅचरली मी खूप रोमॅन्टिक होते. हार्डवर्किंग पण खूप होते, सिन्सिअर पण खूप होते. मला अवतीभोवतीच्या जगाचं भानही होतं. मी बघायचे, विचार करायचे, वाचायचे भरपूर, चर्चा करायचे. या सगळ्यात मला इंटरेस्ट होता. पण तरीसुद्धा एक चित्रपट म्हणून जर ठरवलं, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ्यासोबत अनेकांचा हा प्रयोगशील होते. हां, की माझी फिल्म आहे, माझी गोष्ट आहे, मला सांगायची आहे. हां. बरं बजेट फार म्हणजे मी पहिल्या काही फिल्म केल्या ना, त्या 70-1 लाखातल्या पण फिल्म केल्या. ओह! अच्छा. हां. नंतर मग ते 1 करोड, 2 हां, करोड हां, असं हां. वाढत गेले हो, ते. हो, हो. तर ह्यातले बरेच जण हे प्रयोगशील कलावंत होते आणि उत्कृष्ट होते. हां, ही फिल्म करायची होती, त्यांनी हां, फिल्म छान केल्यात. हां, यू नो पण सुरुवातीच्या दिवसातले काही सीनियर कलाकार बोलायचे, की चित्रपट हा अ, धंदा जास्त आहे. हां, कमर्शियल आहे. हा हां, बिझनेस आहे हा. हां, ह्याच्याकडे बिझनेससारखं बघितलं पाहिजे. खरं सांगू तर मी पण कान नव्हता दिला हे काय बोलतायत. हां, कारण मी हां, म्हणायचे मला नाही फरक पडत. हा हां, बिझनेस आहे की काय आहे? हां, अर्थात तेव्हा का फरक पडावा? हां, किंवा मला अभिनेत्री व्हायचंय, मला काम करायचंय, मला रोल करायचेत. हां, मी ते करत गेले. हां, त्यामुळे मी त्या चित्रपटाचा दुसऱ्या अँगलनी पण विचार व्हायला हवा. हां, मोठ्या सेक्टरवर विचार व्हायला हवा वगैरे हां, हे काही तेव्हा समज नव्हती. मला इंटरेस्टही नव्हता. हां. आता अनेक स्थित्यंतर, चढ-उतार बघितल्यावर असं वाटतं की नाही. हां, आपण ह्याचा मोठ्या कॅनव्हासवर विचार केलाच पाहिजे. आपण करेक्ट. काय करतो ती गोष्ट वेगळी. हां. पण चित्रपट हे माध्यम आता केवढं मोठं आहे. आता तर कुठच्या कुठे काय बजेट्स आहेत हो, हो, फिल्मची, हो, हो. आहे ना? तर त्या ह्याच्याशी मग आपली इंडस्ट्री, मग आपण मग ह्याचं कंपॅरिझन तर होऊ नाही शकत. नाही. पण मग विचार करण्यासाठी त्यांनी खाद्यच एवढं पुरवलंय, की आता करा विचार. ह्या सगळ्याचा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर विचार करा. मग बघा तुम्ही कुठे बसता, तुम्ही काय करू शकता. किंवा आता एवढे वेगवेगळे प्लॅटफॉर्म झाले. हां, वेब सीरीज आल्या, हां. Netflixचे चॅनल झाले. हो, हो, हो. आहे ना. तेव्हा काय होतं नाटक होतं किंवा फिल्म होती किंवा सीरियल होती. 3 आता खूप माध्यमं आता होती. इव्हेंट्स आहे, वेब सीरीज आहे, जाहिराती आहेत, जाहिराती आहेत, शॉर्ट फिल्म्स किती शॉर्ट फिल्म्स बनतात, आहेत केवढ्या बनतात. किंवा व्हिडिओ अल्बम आहेत. व्हिडिओ अल्बम आहेत आणि डॉक्यू ड्रामा केवढा हो, आहे. मला खूप डॉक्युमेंटरी आवडतात हो, हो. डॉक्युमेंटरीज हां, बघायला. तर मी त्या बघत असते त्यामुळे मी बघते की अरे ह्याच्यात किती वैविध्य आहे. हे खूप चांगलं आहे, की फिल्म माध्यम किंवा कलाकाराचं माध्यम हे रिस्ट्रिक्टेड नाही राहिलं. आता ओपन स्पेस खूप आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही किती क्रिएटिव्हली कंटेंट घेऊन याल? इन्फ्लुएन्सर्स किती आहेत? YouTube चॅनल्स किती आहेत? हां. पण ना? आता तुम्हाला एक्सपोजर आहे, संधी आहे. हं. पण ती खूप म्हणजे अशी घाबरवणारी पण आहे, हो, की हो, आपण हो, ह्याच्यात कुठे बसतो हे पण कळत नाही. हो. म्हणून मी आता असं वाटतं, की बऱ्याच गॅप नंतर असं वाटतं, की अ, समज आली आहे, पण चाचपडणं चालूच राहणार. या. तर पैसे किती बुडाले? पैसे मिळालेच किती तेव्हा? खूप कमी मिळायचे. म्हणजे मुळात कमी मिळायचे आणि बुडायचे पण. बुडवले नाही, थोडीफार इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे पण जे ठरले ते मिळाले. आई-वडिलांचे मिळाले. अच्छा तसे म्हणताय? हां. ते सिनेमात काम करण्याचे ठरलेले मिळाले का? मिळायचे का म्हणजे? मिळालेत सर. सर मिळालेत. नक्की आहात? कधी-कधी नाही 2-3 लोकांनी म्हणजे नाडलंच. नाही तर नाहीच दिले शेवटपर्यंत. हां. ओह! आहे ना? हो. काही ठिकाणी मी खूप भांडली आहे. भांडली आहे म्हणजे राडेच घातले. म्हणजे मी आणि ना मला आता मी केवढी चिडले होते. गोव्यात एक फिल्म करत असताना सगळेच्या सगळेच बुडवायला निघाला होता प्रोड्युसर अहो. एन-एफ-डी-सीची फिल्म होती. अरे! हां. आणि मग ते काय खूप पैसे घेतात त्यांच्याकडनं, कमी पैशात करायची, मधलं काहीतरी मोठी-मोठी बिलं लावून काढायची असं. हां. आणि मला असं व्हायचं तेव्हा घाबरलेला असतो ना नवा हो, कलाकार, हो. की अरे मला भाडं भरायचंय. अरे तुझ्या सिनेमावर मी केवढी स्वप्न, मनोरंजनं चालली आहेत माझी आणि आता तुम्ही किती कष्ट केले आणि आम्ही त्याच्यासाठी, केवढं देतोय आणि कळत नव्हतं तेव्हा. काही 2-3 ठिकाणी तर वादच घातले. माझे पैसे दे म्हणजे दे, मी जाणारच नाही इथून. असे वाह! पैसे घेतले. पण नंतर मला कळत गेलं. एकदा रीमा लागूंबरोबर फिल्म करत होते, जन्म, हां, रीमाताईंसोबत. हां, त्याच्या आधीचे हे सगळे किस्से होते. हां, मग मी त्यांच्याबरोबर त्यांना बोलले, "देत नाही तो पैसे, बुडवतात हे ते." तर त्यांनी मला छान टिप्स दिल्या होत्या. हां, भांडायचं नाही, चिडायचं नाही, पैसे कसे काढून घ्यायचे, की शूट थांबवा हां. किंवा तारखा इन्स्टॉलमेंट द्यायच्या वगैरे नाहीत. कबूल करतात. हां, इन्स्टॉलमेंटमध्ये वगैरे हां, देऊ असे लोक हां, होते, पण देत नाहीत. आपण भरोसा ठेवतो, की जाऊ हां. दे, देईल नंतर, जाऊ दे, देईल नंतर.
मग ते न चिडता, न भांडता कसे तुमचे पैसे घ्यायचे, ह्याच्या त्यांनी खूप छान टिप्स दिल्या होत्या मला. मग मला कळलं, अरे हां, हे असं आहे नाही का? कशाला आपण एवढी तणतण करतो? आहे आपल्याकडे मार्ग. पण आता एक चांगलं झालंय, की ती एन-ओ-सीच येते. हां. चित्रपट पूर्ण झाल्यावर हो. आम्हाला आमचे पूर्ण पैसे मिळाले, ती एन-ओ-सी द्या, तर चित्रपट रिलीज हो, होतो किंवा हो, त्याला काय हो. सेन्सॉरशिप सेन्सॉर मिळते. येस किंवा महामंडळाकडनं होते. हां. एक्झॅक्टली. तर त्यांनी एक झालंय. पूर्वी नव्हतं. म्हणजे सुरुवातीच्या काही दिवसात ही एन-ओ-सी वगैरे काही नव्हती. हां, नंतर ते सुरू झालं ना, त्यामुळे एक असं वाटतं, की समोरचा कुठून बुडवेल पैसे. हां, फार-फार तर लेट करेल, पण हां. बुडवणार नाही. पण आहेत. म्हणजे आता मी डेली सोप एक केली, तर तिथे मला मी जरा जास्त चौकस राहायला लागले. कारण मला कळलं ह्याच्यात तर आपण खूप मेहनत असते. त्याच्यात जर तुम्हाला ते पैसे वेळेत मिळणार नसतील, तर काही जणांनी बुडवले, काही कलाकारांनी ओपनली त्याच्याबद्दल हो, हो, बोलले हो. आहेत. नावं घेऊन नावं बोलतात घेऊन लोक. बोलले आहेत. तर त्यामुळे असं वाटतं की नाही सजग राहायला पाहिजे आणि काही ह्यांना पण ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला पाहिजे असं वाटतं. कारण मानसिक ताण खूप येतो हो, हो, आर्टिस्टवर. हो. आणि माझं तरी सोडा ज्यांचे ई-एम-आय आहेत, मुलं आहेत, संसार आहे, त्यांनी काय करायचं? ते नक्कीच. अजून अडकतात. म्हणजे असं नाही की मी अडकत नाही किंवा मला गरजा नाही आहेत. हां. असं नसतं. ज्यांनी काम केलं तो त्याचा हक्क आहे. त्याचे पैसे न बोलता वेळेत मिळणं हा त्याचा हक्क आहे. त्यांनी त्याच्याच पैशासाठी रडगाणं गावं, ही एक्सप्लॉईट करण्याची वृत्ती आहे. खरं आहे. पण शिकतो. आता तुझ्या पुढ्यामध्ये मी माझ्या संग्रहातील त्या कलेक्शनमधील बुकलेट ठेवली आहेत आणि एक फोटो ठेवला आहे. काय आठवण आहेत तुझ्या? मला असं साष्टांग दंडवत तुम्हाला. बापरे! नाही रे, मी असू दे. हां. हे एवढे बुकलेट्स तुम्ही ठेवलेत आणि मुळात फोटो मी असा हा सेम फोटो माझ्याकडे आहे आणि असा अच्छा, हां. काय क तुम्ही क एवढ्या आर्टिस्टचे एवढे फोटो ठेवलेत सर. मी नाही तुमच्यासारखी व्यक्ती बघितली कुठे. मी आणि बघू पण नाही शकणार एवढं पॅशन आणि जतन संस्कृती म्हणतो ना, ती ती महत्वाची खूप कमी आहे. आहे, खूप दुर्मिळ आहे कमी आहे भारतात. पण महत्वाची आहे. तुमच्यासारखे व्यक्ती चालतं-बोलतं उदाहरण आहेत सर हे. खूप छान वाटलं मला एकदम. हो, हं. येस. हा फोटो तुकाराम चित्रपटातला आहे. जितेंद्र जोशी आणि मी. अ, जितू चंद्रकांत मा कुलकर्णी? चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक, अ, दळवी त्याचे लेखक आणि सातारच्या आपल्या सापच्या वाड्यात ह्याचं शूट चालू होतं. आणि जितू माझा कॉलेजचा फ्रेंड म्हणजे मला अच्छा. हां. सीनियर बेस्ट फ्रेंड. हां. ही त्याची माझी दुसरी फिल्म. पहिली केली होती कुटुंब आणि हां. दुसरी ही. आणि हा फोटो काढला उत्कृष्ट म्हणजे खूप छान ग्रेट फोटोग्राफर आहेत संदेश भंडारे हां. पुण्याचे. हां. त्यांनी हा फोटो काढला होता. आणि तेव्हा एकदम केवढी बारीक होते. खूप व्यायाम करायचो. खूप, खूप. आम्ही नवीनच त्या परुळेकर सरांची जिम जॉइन केली होती अच्छा. हां. या फिल्मच्या आधी. हां. आणि अगदी 4 वाजता उठून जायचो आणि खूप व्यायाम करायचो, डाएट करायचो. आणि मस्त होती ही फिल्म. वन ऑफ द मेमोरेबल फिल्म आणि यातलं माझं रुक्मिणीचं जे कॅरेक्टर होतं ते सुद्धा खूप लक्षात राहण्यासारखं. छोटंसंच कॅरेक्टर तुकारामांची पहिली बायको आणि फार छान त्यातला एक सीन सगळ्यांना आवडतो. मला पण तो एक सीन वाचूनच मी म्हटलं होतं, की मी करते. आणि वन ऑफ द बिगेस्ट फिल्म चंदू सर हॅव डन. कोणता सीन होता तो? ज्याच्यात रुक्मिणी हां. नाही सॉरी रखमा. हां. रखमाला मूल होत नाही म्हणून तेव्हाची प्रथा होती दुसरं लग्न हां. कर. हां. आणि ती सांगते तुकारामाला, तेव्हा ते संत नसतात झालेले, हां. की तुम्ही करा दुसरं लग्न. आणि हां. मग आवली येते. हां. राधिका आपटेंनी रोल केला होता हां. तो. ती त्यांचं औक्षण करते, त्यांना घरात घेते आणि तीच नवऱ्याला सांगते, की "जा तुझी बायको वाट बघते. माडीवर जा हां. तुझी बायको. दुसरी लावली वाट बघते. तिचं नवीन लग्न झालंय ना, तुम्ही गेलात नाही तर ती घाबरेल." हां. असं एक पहिली बायको सांगते नवऱ्याला. आणि ते अर्थात ती मनावर दगड ठेवून सांगते. म्हणजे मला ते ऐकताना खूप ऑड वाटलं होतं, अशी कशी कोण बोलेल? खरं आहे. हां. पण जसे ते तुकाराम वर जातात, तशी ती आतल्या खोलीत येऊन काळोखात रडत असते आणि तिची सासू प्रतीक्षा लोणकर त्या बघतात तिला. तर ते जे सीन होते ते फार अंगावर काटा आणणारे होते. आणि अंदाजच येत नाही. या बायका अशा ज्यांना जगावं लागलंय, त्या कशा जगल्या असतील. आता
स्त्रिया किती स्वतःच्या हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल, नग्नाबद्दल हो, करावं, नाही करावं, हो. कसं करावं, खरं आहे. सगळ्याबद्दल एवढ्या सजग हां. डिमांड आहेत. हो, हो, स्पष्ट हो. कल्पना आहे. हो. ह्या 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 स्त्रियांच्या बाबतीत जे घडलं हे त्यांच्या हातातच नव्हतं. आलं तसं आयुष्य त्यांनी खरं आहे, खरं स्वीकारलंय. आहे. त्यामुळे खूप मोठा फरक आहे. पण बट अ गुड ब्युटिफुल मेमरी. ही जागा छान होती, वाडा छान होता. खूप बिग बजेट आणि खूप हो, तामझामवाली हो, फिल्म ज्या हो, मराठीत हो. तेव्हा बनायच्या नाही. हो, पण ही संजय बनली छाबरिया होती. संजय हां, छाबरियानी. ते येस. प्रोड्युसर होते आणि आम्ही तिथे जे काही साड्या लावल्या होत्या, एवढा मोठा कपडेपट, सेट, डिझायनिंग, ते सगळा काळ हां, उभं करणं 400 हां, वर्षापूर्वीचा आणि आम्ही चौघी सुना त्यांच्या, त्या नऊवारी साड्या आणि ते सांगायचे कंपल्सरी पदर डोक्यावर हवा. हां, आम्हाला सवय नव्हती, आम्ही हां, करत होतो हां. आणि ते म्हणजे क्वचित अशा फिल्म बनतात त्यातली ही एक. सो थँक यू सो मच हां, नाही. आणि थँक यू जितू. तुझी आठवण येतेय. सगळ्यांची आठवण येते. थँक्स अ लॉट. ही फिल्म खूप जणांनी बघितली आहे, खूप नावाजली गेली आहे. घाबरीचा पाऊस. सतीश मनवर याचा दिग्दर्शक. माझी तिसरी फिल्म वळूनंतरची. वन ऑफ द बेस्ट फिल्म आय हॅव वर्क्ड. मला इतकी म्हणजे माहीत नव्हतं इतकी उत्कृष्ट फिल्म ती बनणार आहे. एवढे पुरस्कार, पिफला पुरस्कार हो. होता. प्रशांत पेठे याचा होलसम प्रोड्युसर होता. त्यांनी आधी वळूला को प्रोड्युसर होता तो आणि तो शिपवर काम करायचा ब्राझीलला हां. आणि तो म्हणाला, की मला फिल्म प्रोड्यूस करायची आणि त्यांनी स्वतः पैसे घालून ही फिल्म केली होती. अर्थात चालली वगैरे नाही पण ह्याचं खूप कौतुक झालं. मला नंतर असं कळलं होतं, टपाल वगैरे मी करत होते. तेव्हा मला लक्ष्मण उतेकर म्हणाला होता, की श्रीदेवी मॅम वगैरे यांनी सुद्धा ही फिल्म बघितली होती. म्हणजे वाह! मी म्हटलं, "हो, माझी फिल्म त्यांनी बघितली आणि हो, घाबरीचा पाऊस खूप जणांनी बघितली आहे बॉलिवूडमध्ये सुद्धा." तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरची फिल्म, स्क्रिप्ट एवढं छान आणि गिरीश कुलकर्णी, सोनाली तिच्या त्यात गिरीशबरोबर केलं होतं वळू. सोनालीबरोबरची माझी पहिली फिल्म. हां. ज्योती सुभाष होत्या आणि मराठवाड्यातलं शूट नाही विदर्भातलं, अमरावती, जळू गावातलं. ते कारण तो दुष्काळ वगैरे तसं ते सगळं आलं होतं हां, हां, त्याच्यामध्ये. हां. सुधीर पलसानेचे डी-ओ-पी होते, हो, जे हो. वळूला होते ते. आणि काय टफ होतं याचं शूट. जून महिन्यातच केलं होतं आम्ही अच्छा, रखरखीत. आणि तेव्हा त्रास. असं वाटलेलं, की जून महिन्यात तेवढ्या लवकर विदर्भात पाऊस पडत नाही हां. आणि हो पडला. अगदी शेतात क्रेन-बिन उलटी झाली. ओह! हं. सगळीकडे ओलं चिंब झाले. असे हे जे घर आहे गिरीश आणि सोनालीचं, हां. ह्याच्या बाहेर अंगणात इतक्यांदा पाणी भरलं होतं, की असं वाटलं हे शूट होतंय की नाही? आणि जिथे दुष्काळ दाखवायचा तिथेच पाऊस पडतो ना. हो, नॅचरल कलॅमिटीशी तोंड देत शूट करणं हो, याला हो. जाम चिकाटी लागते. आणि सतीश तर आमचा थिएटरचा मित्र म्हणजे ललित कला केंद्र, हां, मनस्विनी हां. त्याची बायको. तर पण सुधीर पलसाने यांचं खूप मोठं योगदान होतं म्हणजे ते खूप ते वन ऑफ द बेस्ट फिल्म म्हणजे छान आठवणी आहेत या फिल्मच्या सुद्धा. थँक यू सर. येस. सरपंच भगीरथ. हां. सगळं ताजं-तवानं आठवतंय मला सगळं. हे बघा. उपेंद्र लिमये, रामदास फुटाणे डिरेक्टर. हो. खूप आर्टिस्ट होते. ह्याच्यातल्या सीनियर आर्टिस्ट आपल्या सुहासिनीताई. त्यांनी माझ्या आईचा रोल केला होता. मला वाटतं त्या 2 वर्षापूर्वी गेल्या. पण ही फिल्मसुद्धा गोष्ट 2 क्लब केल्या होत्या गोष्टी रामदास फुटाणेंनी, की मूल ही सरपंचाची बायको असते, म्हणजे साधी बाई असते गावातली. ती म्हणत असते, की मला मुलगा हवाय. 2 मुली असतात, तिला मुलगा हवाय. तर ही गोष्ट माझ्यासाठी नवीन होती. मला ते खूप क्युरियस झाले होते मी, की तेव्हा तोपर्यंत स्त्री भ्रूण हत्या वगैरे ह्याच्यावर हां. खूप कॅम्पेनिंग चालू होतं. हो, हो, आम्हाला सुद्धा असं वाटायचं, की मुलगा हवा, मुलगा हवा या हट्टामागे किती मुलींवर हो. अत्याचार होतात किंवा कसं वागवलं जातं त्यांना. आणि ही असं कुठलं कॅरेक्टर मी करू, जिथे ती बाई म्हणते, की मला मुलगा हवाय. तर मी खूप क्युरियस होऊन विचारलं होतं, की काय गोष्ट आहे ही? तर मी विचारलंही होतं रामदास फुटाणेंना, नाना म्हणतात त्यांना हो, सगळे ना. हो, हो. तर मी म्हटलं, की अशी कशी ही पिक्चरची नायिका जी म्हणते, की मला मुलगा हवाय. चुकीचं आहे ना हे. हं. असं कसं बाईनीच कसं म्हणायचं मुलगा हवाय?
पण तर तर त्याच्यात ते म्हणाले, की "अगं, पण एखादीला वाटू शकतं, की एखादीची पर्सनल चॉईस असू शकते, हो. की मला मुली आहेत, तर मला मुलगा हवा." तर म्हटलं, "हां, हे पण बरोबर आहे." आणि हे पण बरोबर आहे. पण त्याची गोष्ट नंतर कथानक ते वेगळी होती बदलतं गोष्ट. राजकीय हां, राजकीय पार्श्वभूमीवरचं. पातळीवर गेलेली. किशोर कदम सर होते येस, ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. पाहिला होता आणि सिनेमा मी. हो. आणि उपेंद्र तर काय माझा वन ऑफ द फेव्हरेट ॲक्टर, आपल्या सगळ्यांचाच फेव्हरेट हो, ॲक्टर. हो. अतिशय प्रोफेशनल. अच्छा. हां, सिनेमाची खूप उत्तम जाण. हां. त्याला अँगलपासून, एडिटपासून सगळं कळतं वाह! आणि ते कळतं त्याच्या बोलण्यातनं. म्हणजे खरं तर सुरुवातीला मला त्याचा धाक पण वाटायचा आणि दबावच यायचा, की बापरे! ह्याला किती समज आहे ना सिनेमाची, आपल्याला काहीच कळत नाही याच्या समोर असं. पण अर्थात त्याचं अनुभव मोठा होता हां. आणि त्यांनी खूप हिंदी, साऊथ असं सगळीकडे काम केलंय आता ना. तर खूपच छान-छान हो, फिल्म्स खूपच. येतात. आय एम हो. सो हॅपी फॉर हिम. पण उपेंद्र हे खूप जेन्युइन आर्टिस्ट. काम करताना जेन्युइन, पकड छान आणि एखाद्या कलाकाराने छान केलं ना, तर खूप कौतुक करणार सेटवर. सतत प्रोत्साहन देणार. "मस्त केलंस हां, मस्त केलंस हां." मीच नाही, माझ्यानंतर परत आम्ही आणीबाणी पण फिल्म केली हो. होती. आमच्यासोबत सीमा कुलकर्णी नवीन हां. अभिनेत्री होती ती. तर मी ते ऑब्झर्व्ह केलं, की असे काही सीनियर कलाकार जे भरपूर कौतुक करतात सहकलाकारांचं. त्यांना बूस्ट करतात ना, ती हां. त्याची खूप आवडलेली गोष्ट आणि ऑफकोर्स तो सेटवर असला की ताब्यात असतात सगळे त्याच्या. त्याचे वचक आणि आवाज असा असतो की दिग्दर्शक असोत, कोणी असोत ते व्हिच इज सो गुड म्हणजे हो, पाहिजेच शिकण्यासारखं ना. आहे. हो. काही व्यावसायिक शिस्त पाहिजे ना. व्यावसायिक शिस्त, त्याला हां. इकडचं-तिकडचं आवडणार नाही, वेळ घालवलेला आवडणार नाही. हां. चुकीचं काही केलं तर बोलून दाखवेल आणि अर्थात तो अधिकार सुद्धा त्याच्याकडे आहे कामामुळे, त्याच्या स्वतःच्या हो, हो, प्रोफेशनलिझममुळे. हो. त्याच्यामुळे मी 2 फिल्म केल्या आणि दोन्हीचा अनुभव माझा मस्त आहे त्याच्याबरोबरचा. इथे ह्याच्यातले बरेच सर म्हणजे मोहन आगाशेंबरोबर वगैरे सुद्धा भरपूर तोपर्यंत फिल्म झाल्या होत्या 2-3 अशा. विहीर झाली होती. मस्त आणि नाना पण मस्त रामदास फडणवीस आमचे मित्रच आहेत हो, अगदी. हो, हो. केवढा अनुभव त्यांचा आणि त्यांच्या चारोळ्या चारोळ्या सगळं. तर आजही हो. गाजतात अगदी. सकाळीच जी येतं हं, हं. ॲक्टिव्ह, भयंकर ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह. हो. त्यांचा अनुभव, त्यांच्यामुळे खूप वेगळं जग बघायला, ऐकायला मिळालं. वेगळी माणसं हो, हो. त्यांच्यामुळे कळली आणि त्यांचं ते कार्यक्रम भरवतात ना, जागतिक मराठी जागतिक मराठी संमेलन. हो, संमेलन. हो. तिकडे सुद्धा मी गेले होते. ते अच्छा. सुद्धा हां. म्हणजे एकदम अभिनव प्रयोग आहे त्यांचा. हो, हो. की वेगवेगळे कलाकार स्टेजवर येतात, ते कार्यक्रम चालू असतो. कोणी हालत नाही हो. नाही, एवढा वेळ कोण बसेल नाही, का नाही, नाही, ऑडिटोरियममध्ये? नाही. कंटाळतात लोक. नाही कंटाळत. मी तो कुठे बरं अमरावतीलाच मी तो पण कार्यक्रम ते बघितला. ठिकठिकाणी करतात. गेल्या हो. वर्षी विरारला होता. मी गेलो होतो. अच्छा, अच्छा. हां. हां. पण नाना छान म्हणजे मस्त. तेव्हा नव्हते माहीत हे सगळे लोकं अच्छा. खूप सीनियर आहेत किंवा ह्यांचं केवढं योगदान. ते करून हो. त्यांच्यात बसून कळायचं. उठ-बस केल्यावर. मस्त. आणि ह्या तर काय माझ्या लाडक्या रीमा लागू. जन्म. हे बघा. केवढे फोटो आहेत आणि या हो. त्यांच्यासोबतच्या माझ्याकडे असलेल्या कायमच्या आठवणी. मस्त. खूप मस्त ह्या. मी किती सगळ्या खूप सीनियर अभिनेत्रींबरोबर काम केलं. सगळ्याच छान होत्या. पण यांचं ग्लॅमर वेगळं होतं. यांचा दर्जा वेगळा होता. आणि किती घाबरत त्यांच्या घरी हं. मीटिंग झाली होती. अच्छा. हां. हं. पण कमाल. शी वॉज क्लासिक. त्यांचा एक वेगळा एसेन्स होता आणि जो असा नकळत जाणवायचा. कुठला अभिनिवेश नव्हता हां, वागण्या हां. बोलण्यात. मी त्यांना म्हटलं, "मला किती कौतुक वाटते माहिती आहे का? ज्या अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई, सलमान खानची आई, ती माझी पण आई. मग अच्छा. माझ्यासाठी केवढी क्रेडिट आहे वाह! ही, केवढं मोठं हां, क्रेडिट आहे." हां. पण खूप व्यावसायिक कामात असंच पकड आणि अजिबात मी रीमा लागू आहे असं माझ्यावर एक क्षण कधी ताण हे आलेला नाही. खूप महत्वाचं असतं. हे खूप महत्वाचं असतं. कम्फर्ट झोन देणं खूप, समोरच्याला असं ते खूप म्हणतात. कम्फर्ट. मदत, हेल्प आणि हे सगळे अनेक टिप्स देणं, गप्पा हां. मारणं, बोलणं आणि काय दिसायला सुंदर हो. म्हणजे मेकअपपेक्षा अशा जास्त सुंदर दिसायच्या. नक्कीच, प्रचंड नक्कीच, सुंदर. नक्कीच, नक्कीच. आणि माझ्या आईला वगैरे कळलं ना, तर त्यांना असं वाटायचं, "बापरे! रीमा लागू, तर त्यांना आपल्या इकडे बोलव ना, उरणला बोलव, हां, उरणला बोलव." मी त्यांना बोलले पण, "रीमाताई, तुम्ही या ना आमच्या उरणला, काय आमचे लोक तुम्हाला हां. बोलवतायत." काय मला कौतुक वाटलं अहो. त्या मला म्हणाल्या, की म्हणजे मी कंपेअर नाही करत, पण एक उदाहरण म्हणून मला असं वाटलं,
की अशा काही लोकांच्या अनुभवांनी ना आम्ही असे उलटच विचार करायला लागायचो, की जेव्हा आपण म्हणतो सुपारी, सुपारी खूप हां. फेमस झालं, की हां, जा हां, हां. रिबन कापा, पैसे मिळवा. हां, चुकीचं नाही. हां, मिळतात आता जगसुद्धा बदललं. हां, पण त्या काय म्हणाल्या होत्या तेव्हा, म्हणे मी कोणाकडे जाते ना कार्यक्रमाला, हां. तर मी पैसे नाही घेत. अच्छा. हां, कदाचित त्या वेल सेटल्ड होत्या, हां, त्यांना तशी हां, आर्थिक चणचण नसेल म्हणूनही हां. असेल. पण त्या म्हणाल्या, "मी पैसे नाही घेत." कारण मग काय होतं, समोरचे लोक जसं सांगतील तसं मग थांबावं लागतं, तसं करावं लागतं. येस. मग तुम्हाला अटी त्याच्यात आणि शर्ती आल्या ना? हां, तुमच्यावर अटी शर्ती आल्या. तर म्हणे, "मी कार्यक्रमाला कुठे गेले ना, तर मी असंच जाते, पैसे न घेता जाते." मी ते ऐकत राहिले. तर मला म्हणाल्या, "मी येईन ना उरणला तुझ्या घरी. मला हो. फक्त ना कोणाला बोलू नको, मी गप्पा मारायला येईन." अच्छा. हां. पण तो काही योग नाही आला. त्याच्या हो. काही वर्षानंतरच त्या अचानक हो, हो, हो. 2017ला मी जेव्हा माझी एक फिल्म केली सिनेमास्कोप, हां, त्याच्यासाठी मी मुंबईतनं निघाले. फोन ऑफ केला हां, आणि झोपले गाडीत. हां. मला जायचं होतं गणपतीपुळ्याला अच्छा. हां, आणि आपला नेहमीचा तो वडखळचा स्टॉप आहे ना हां, जेवणाचा, तिथे मी थांबले आणि मी हां. फोन ऑन केला आणि मला कळलं आज त्या सकाळी गेल्या. अरे! आणि मी खूप लांब होते मुंबईपासून 4 तास आणि दुसऱ्या दिवशी माझं शूट होतं आणि मला इतकं वाईट वाटलं, की इतक्या त्या अचानक गेल्या आणि खूप मला गोडच आठवणी आहेत त्यांच्या सगळ्या. मला असं झालं, की मी बघितलंही नाही त्यांना शेवटचं. मृण्मयी किंवा हो. विवेक लागू सुद्धा आत्ता गेले. ते आत्ता पण 2 महिन्यापूर्वी. हां. खूप खूप छान तेव्हाचं त्यांनी दिलेलं ह्या सगळ्यांनी प्रोत्साहन मी विसरूच नाही शकत. हो. तर माझ्यासाठी खूप खास ह्या अभिनेत्री आणि त्यांनी मला सावित्री पुशिरेग्यांचं पुस्तक वाचायला दिलं होतं तेव्हा, अच्छा. की हां. मला म्हणाल्या, "वाच गं, ह्याच्यावर काही करता येते का बघ." तर ते नाट्य पण म्हटलं, "रीमाताई तुमचं पुस्तक माझ्याकडे आहे. देशील गं, देशील गं." ते राहिलंच. ते मी पुस्तक ठेवलंय पॅक करून. हो. माझ्याकडे अच्छा. त्यांची आठवण आहे. हो. व्हेरी गुड. मस्त पण मला खूप आवडलेल्या. थँक खरं तर मी कंप्लेंट करायला नको कसलीच. अशी गोड माणसं, मोठी, तुला श्रेष्ठ करिअरमध्ये आतापर्यंतच्या करिअरमध्ये लाभलं आणि पुढेही लाभतील. लाभतील, पण खूप हे काही मला माहीत नव्हतं. मला नुसतं आपलं वेड्यासारखं स्वप्न आहे, मला ॲक्टर व्हायचंय. आई-बाबांनी प्रोत्साहन दिलं, कुटुंबानी दिलं. काय मुंबईत आले काय, ग्रॅज्युएट झाले काय, तेव्हाचे सुधीर भट, हो. आमचे रुपारेलचे प्रिन्सिपल कुलकर्णी सर आहेत ते आता. पण ह्या सगळी जुनी माणसं असं आठवतं, की कुठून आले हे अचानक, आपली ओळख ना पाळख आपल्याला लाभत गेली, आपण काम करत गेलो. तर मस्त. थँक यू. वीणा, आपण आपल्या रंगलेल्या गप्पांच्या अंतिम फेरीकडे आलेलो आहे. हां. रॅपिड फायर. बघूया आता तू काय निवडते? किती रॅपिड आहे मी ते. किती रॅपिड आहे ते आणि फायर किती आहे. आणि एखाद्याचं वाटलं तुला, की एका ओळीमध्ये स्पष्टीकरण द्यावं, काय हरकत नाही. ओके. उरण की मुंबई? मुंबई. काय अच्छा, झालं? नाही ठीक आहे. मला वाटलं उरण असं म्हणशील म्हणून मी थांबलो. नाही, नाही. उरण तर माझं गाव आहे, माझं हां, बालपण आहे. तिथलं हां. सगळं मान्य आहे. पण आता किती वर्ष 2001 ला मी मुंबईत आली. म्हणजे आता 25 वर्ष होतील 25 वर्ष लवकर. मी हां. मुंबईत आहे आणि मला खूप किती काही असो, गर्दी असो, ट्रॅफिक असो, मुंबई आवडते. मुंबई श्वास आहे. आमची मुंबई आवडते. आमची मुंबई. समुद्रमार्गे प्रवास की हायवे? समुद्रामार्गे. काही खास कारण? काय मस्त प्रवास आहे. भाऊच्या धक्क्यावरून मस्त लॉन्च पकडायची, सरळ मोऱ्याला उतरायचं, तिथून हां. रिक्षा करून घरी जायचं. वाह! मी तर माझं अख्खं कॉलेज तसं केलंय. माझ्या सुरुवातीची कित्येक वर्ष मी एस-टीनी नाही जायचे उरणला. म्हणजे जेव्हा माझ्याकडे कार हां, वगैरे नव्हती, तेव्हा मी दादर एस-टी पकडायचे नाही. हां. मी इथून काहीतरी पण 41 नंबर, 46 नंबर बस जायची. हो, बरोबर ती आहे. पकडून अगदी गोरेगाववरून सुद्धा मी शिफ्ट झाली, तरी सुद्धा मी भाऊच्या धक्क्यावरून लॉन्च पकडून प्रवास केलाय. कारण तो प्रवास असा सुखद, मस्त, दिलखुलास प्रवास आहे तो. दिलखुश. समुद्रमार्गी प्रवास हा अतिशय. हां, महेश मांजरेकर, लक्ष्मण उतेकर. महेश मांजरेकर. लालबाग परळ की टपाल? अ, दोन्ही. दोन्ही. हो, दोन्ही फिल्म वेगळ्या आहेत. मेकअप रूम, व्हॅनिटी व्हॅन? मेकअप रूम की व्हॅनिटी व्हॅन. व्हॅनिटी? बरं, मेकअप रूम नाट्यगृहातली की आपल्या चित्रपट स्टुडिओतली? वाह! काय प्रश्न विचारला सर. नाट्यगृहातले ते मेकअप रूम जे गावागावात फिरलेले बघितलेत, कशी त्यांची हो. रया गेलेली असायची. आता होपफुली बदललं असेल सगळं. आ, नाटकाची मेकअप रूम.
आठवले जुने दिवस. हां. इनडोअर शूटिंग की आउटडोअर लोकेशन? आउटडोअर ऑलवेज. मोकळं ढाकळं. मज्जा येते फार. मजा येते बा. फोटो सेशन की पापाराजी? फोटो सेशन. तुझं आठवणीतलं एखादं फोटो सेशन? खूप आहेत. पहिलं केलं होतं अतुल शिधे पुण्याचे. हो, माहिती आहे. त्यांच्याकडे हां. केलं होतं. चांगला ओरडा बसला होता. अच्छा. आणि मला काहीच कळत नव्हतं ते मेकअप शूट, फोटोशूटचं काहीच माहीत नव्हतं. हां. त्यामुळे मी त्यांच्याकडनं शिकले. मला पहिला मेकअप करायला त्यांनी शिकवला. मी बरं. त्यांच्याकडे गेले होते पुण्याला, मला शिकवा. सो ही वॉज माय गुरु, ट्रेनर. त्यांनी मला हां. पहिला मेकअप शिकवला. आणि नंतर फार कमी केली आहेत मी. फार असे फोटोशूट्स केली नाहीत. पण जेव्हा करते तेव्हा ते माध्यम फार मस्त आहे. हेअर ड्रेसर, मेकअप हां. आर्टिस्ट, फोटोग्राफर, त्याची हां. ती फोटो काढायची स्टाईल. भारत हां. पवार आहे, हां. तेजस आपला. हो. तर यांचे मी केले तर ते मजा येते. एक वेगळाच आविष्कार आहे तो. येस. हं, हं. ऑटोग्राफ की सेल्फी? ऑटोग्राफ. आठवणीतला एखादा ऑटोग्राफ दिलेला? मी दिलेला? हां. की तू घेतलेला? मी दिलेला नाही आठवत मला. मी घेतलेले बरेच आहेत लहानपणापासून. उरणला जेव्हा नाटक यायचं, हां. आमच्या घरासमोर शाळेचं ग्राउंड होतं. तिकडे नाटक यायचं. तर मला आठवतंय मी स्वेटर घातलेली फ्रॉकमधली होते. बेधुणे पास नाटक आलं होतं प्रशांत दामलेंचं. आणि मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं होतं, "काका, काका मला सही द्या ना." अच्छा. हो, हो. हां, मग? तर त्यांनी दिली होती सही. ते वही होती आमच्याकडे हां, ज्याच्यात आम्ही हां, त्या हां, हां, सगळ्या सह्या हां, ठेवायचो. हां. अर्थात तुमच्यासारखी सवय नाही लागली आम्हाला जपून ठेवायची. हां, नाहीतर नाही ठीक आहे. हां. नंतर मी खूप वर्षांनी जेव्हा त्यांच्याबरोबर नाटक केलं 4 दिवस प्रेमाचे, तेव्हा मला हसू येत होतं. असं लिटरली असं चिमट्या काढत होते, की काय ना आपण पण प्रशांतला ती आठवण दिली? हो, दिली ना. दिली. मग ते काय हसले होतं प्रशांतचं काय म्हणणं हसले होतं? होते. हसले होते. मस्त ते पण. हे एक आहे हां सर, मराठी नाटक कलाकारांना ना खूप ॲक्सेस आहे. म्हणजे खरं तर मला आता असं वाटतं, की मी एक माझ्यासारख्या किती मुली आणि किती गावात आपण आईच्या मांडीवर बसून ह्या कलाकारांचं नाटक बघितलंय. हां. पण त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते तुम्हाला. चित्रपट हां. आणि ग्लॅमर जरा फार दूरचं वाटत आलं कायम. हां, चित्रपट हां, हां. इथे झाले म्हणून. हां. पण ग्लॅमर वर्ल्डमध्ये असं वाटतं की हे फारच दूरची गोष्ट आहे, आपल्या इथली नाहीये. पण हे खूप चांगलं आहे कारण नाटक गावागावात जातं. हां. कलाकार एक्सक्लुझिव्ह पण असतात आणि हां. आपल्यासारखे पण हो. असतात. आपल्यासारखे माणसं पण ती असतात. हं. असं म्हटलं त्यामुळे पाहिजे. कनेक्ट होणं सोपं असतं. सोपं. वीकेंड ट्रिप की लाँग लिव्ह? लाँग लिव्ह. अच्छा. मी आता सध्या एन्जॉय केली ना. हां. त्यामुळे ती बरी वाटते. हां. सगळ्यापासून दूर. वीकेंड ट्रिपसारखा लाईफस्टाईल असेल तर आवडेल. हां. पण ते नसतं. एकदा तुम्ही कशात शूटमध्ये असाल, की हां. शनिवार नाही, रविवार नाही, हां. कळतच नाही. तुम्ही रोज काम करता. त्यामुळे आता जरा हे आहे तुझ्या जरा वेगळ्या आवडीचं आहे. हं. फ्राईड सुरमई की कोलंबीचं कालवण? दोन्ही हो. मला वाटलेलंच. ह्याच्यात काय चॉईस? नाही? कोलंबीपेक्षा त्याचा जो कोशा असतो ना, माहिती आहे. पुढचा हां, कोसा हां, म्हणतो आपण, हां. त्याचं कालवण जामच भन्नाट लागतं. माझी आई करते. अच्छा. हां. त्यामुळे भात, भाकरी, हां. या कोलंबीचं कालवण आणि सुरमई. आपण जाऊया आता लंचला. घरचा डबा की सेटवरचं जेवण? दोन्ही, दोन्ही. दोन्ही तुझं दोन्ही, हे आहे. दोन्ही. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की ओ-टी-टी? उरणला थिएटर होतं ना सिंगल स्क्रीन? हो, 2 होती. 2 एक होतं होती. हां. सरगम आणि एक होतं राजकमल. पण ते एक आहे ना, आता 20 वर्षात कुठे काय थिएटरच नाही नाही. हां. मग तुझं उरणमध्ये. आता काय आहे? 3 पैकी कशाला पसंती देशील? सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की ओ-टी-टी? मला असं वाटतं मल्टिप्लेक्स. मला आता सवय आहे त्या सगळ्याची. सिंगल स्क्रीनमध्ये मी लहानपणी हां. फिल्म चित्रपट बघितल्यात बघितले. हां. आणि फिल्म थिएटरमध्ये बघायची मजा वेगळीच असते. हां. काळ्या ते चिट्या. ते ती भव्यता, तो आनंद, ते सेलिब्रेशन आपण एकत्र जाऊन फिल्म बघणं. आपल्या देशात सिनेमा बघणं हे सेलिब्रेशन असतं एक प्रकारचं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आहे आहेच ना? की तो दुर्मिळ हो. योग असतो तो दुर्मिळ कुटुंबासाठी असतो. सुद्धा. हो. आताही माझे आई-बाबा आले उरणवरनं, की मी मागे लागून हटकून एक तरी बघूच या, आपण जाऊया म्हणून अच्छा. जातो. हो. तर ती एक एक इव्हेंट असतो ना तो इव्हेंट असतं. आपल्यासाठी. कौटुंबिक इव्हेंट पण असतं. हां. पूर्वी तर आम्ही तर पाण्याची बाटली, डबा वगैरे घेऊन सिनेमाला जायचो. हो. अगदी लहानपणी गिरगावात असताना. त्या काळात तसंच हां. होतं ना, बाहेरचं नाही आम्ही तेव्हा बाहेर खायचं. फार फार तर ते पॉपकॉर्न नंतर पॉपकॉर्न असतील. किंवा ते वडापाव 10 पैसे. 10 पैशाचा वडापाव खाल्लाय मी. हो ना? हो.
बरं वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल न्यूज? डिजिटल न्यूज. वेगवान. वेगवान आणि एक्सेसिबल भरपूर बघता येतं ना. हां, तुझं उत्तर वेगळं आहे इतरांपेक्षा. अच्छा. हां, वृत्तपत्र तुम्ही किती पेपर लावणार घरी? हां. आणि बरोबर इथे आहे. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे घटना आता घडल्याबरोबर तुझ्यासमोर बातमी आहे. समोर बातमी आणि त्याच्यावरचे विश्लेषण वेगवेगळे लोक देतात. जे हां, पेपरमध्ये तुम्ही संपादकीय वाचाल, एडिटोरियल हां, एक अग्रलेख वाचाल. हां, इथे अनेक लोकं वेगवेगळं बोलतात. तुम्हाला चॉईस आहे. बरेच हां. जण आता मी बघते ना YouTubeला खूप छान राजकीय विश्लेषक आहेत हो, किंवा हो, चित्रपटातले सुद्धा हो, केवढे छान हो, विश्लेषक आहेत. हो, अ, हातात आहे तुमच्या. हो. तुम्ही अनेक पेपर चाळू शकता. ऑनलाईन पेपर वाचू शकता. त्यामुळे मला डिजिटल. डिजिटल माध्यम हो, मला आवडतं. बरं शेवटचं स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? कुठेशी साधारण गोरेगावमध्ये? आमच्या एरियातच खूप खूप ठिकाणी काय-काय आहे. पाणीपुरीपासून डोसा, खूप छान-छान स्टॉल्स आहेत. अच्छा. हां, आईस्क्रीम हां. असं ती जुनीवाली कुल्फी मिळते नाही का, माहिती आहे. हां. तशी कुल्फी तो पानामध्ये कापून देतो ती. हां, ती सुद्धा मिळते हां, आणि हर प्रकारचं आहे आमचं. गोरेगाव इज अ ब्युटिफुल गोरेगाव ईस्ट. तिथे हां. सगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे एकदम भारी वेस्टिनला गेलात 16 फ्लोअरला तर तेही रेस्टॉरंट आहे. हो. तिथपासून स्ट्रीट फूडपर्यंत सगळं मिळतं. त्यामुळे कधी येता घरी माझ्या? नक्की, अगदी. तर वीणा, हं. आता तू ही तसं पाहिलं तर सेकंड इनिंग आहे तुझी. हम्म. तर आमचं पण जो ठाकूर विचारणारचा तो हा सेकंड सीझन आहे. अच्छा. हा विभाग आहे, चांगला विभाग आहे. हो. पण आता तू पुढे कसं पाहते? म्हणजे काय आता म्हणजे आमच्यासमोर काय-काय येणार? अ, माझी एक खूप मी वाट बघत असलेली फिल्म रिलीज होतीये. हां, कुर्ला टू वेंगुर्ला. हां, 19 सप्टेंबरला ती रिलीज रिलीज होईल हां, आणि नावावरूनच कळतंय कुर्ला टू वेंगुर्ला. हां, म्हणजे कोकणाच्या पार्श्वभूमीवरची गोष्ट आहे हां, आणि कसं गावातल्या लोकांना मुंबईचं एक आकर्षण असतं हां. हो, आणि मुंबईतल्या लोकांना कोकणाचं आकर्षण हो. कायम असतं. तर त्या द्विधा मनस्थितीत सापडलेल्या काही लोकांची ती हां, कहाणी आहे. उत्कृष्ट आहे. विजय हां, कलमकर त्याचा डिरेक्टर आहे. हां, अमरजित आमले हे त्याचे लेखक आहेत. त्यांनी स्वतः कथा, पटकथा लिहिली संवाद आणि स्पंदन नावाचा एक ग्रुप आहे. अ, चळवळ आहे म्हणजे अमरजित आमले आहेत यांनी अ, गावागावातल्या लोकांना ज्यांना खरंच इथे संधी नाही मिळत, या हां, ग्लॅमरस क्षेत्रात यायचं कसं? खूप उलट-सुलट डोक्यात कल्पना असतात. पण खरी दिशा दाखवणारं कोणी नसतं. हां, तर अशा सगळ्यांना जमा करून त्यांनी ते वर्कशॉप घेतात. फिल्म म्हणजे काय शिकवतात. फिल्म लिखाण, फिल्म हां, डिरेक्शन, एडिटिंग सगळं हां. त्यांनी तो ग्रुप काही वर्ष त्यांना ट्रेन केलं आणि त्या ग्रुपनी हा चित्रपट हो, व्हेरी गुड. बनवलाय. हां, म्हणजे आम्ही जेव्हा सेटवर गेलो तेव्हा कळलं, की ही सगळी मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ही प्रोफेशनल जे आपण म्हणतो ना, हां, असिस्टंट्स आहेत किंवा हां. काय त्यांनी नाहीत. पण त्यांची सिन्सिरिटी, त्यांचं पॅशन हे व्यावसायिक जे इथे काम करणारे लोक आहेत, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावा असा तो ग्रुप काम करत होता. ओह! व्हेरी गुड. इतकी उत्तम त्यांची इन्व्हॉल्वमेंट होती आणि आम्ही सगळे म्हणालो, की हा ग्रुपच फार खास आहे. आणि अशी जर ॲक्टिव्हिटी तयार होत असेल, ॲक्टिव्हिटीमधून बनणारी फिल्म इतकी व्यावसायिक अनुभव तुम्हाला देत असेल सेटवर, तर छान अनुभव होता आमचा. वेंगुर्ल्यात आम्ही शूट केलं आणि मुंबई, पुण्यात. तर ती फिल्म आता 19 सप्टेंबरला रिलीज होईल. तर मला खूप आनंद होतोय, की ही फिल्म म्हणजे व्हायलाच हवी होती, लोकांपर्यंत यायलाच हवी अशी फिल्म आहे. तर खूप आनंद होतोय तिचा आणि या व्यतिरिक्त एक वेब सीरीज अच्छा. हां. असेल माझी हॉरर अ, हो. हां, हॉरर जॉनरामधली. एक चित्रपट आहे अ, मानसशास्त्रावर आधारित. तर मी आता हां. ते नाव वगैरे नाही डिक्लेअर ठीक आहे. करत म्हणजे नाही थोड्या असा तुझा दिवसांनी. पुढच्या प्रवासाची दिशा ही अशी असेल. हो, हो, हो. आणि या सगळ्या एवढ्या वर्षाचं काम, मध्ये घेतलेला हा ठरवून घेतलेला किंवा आपोआप होत गेलेला आणि मग ठरवून घेतलेला ब्रेक ह्याच्यानंतर आय एम होपफुल. मला जाणवतं की आपण आता अजून जास्त एन्जॉय करीन मी माझं काम असं हां, मला कारण आता आता तुला वाटेल. एक बेस तयार झालाय. म्हणजे तो म्हणजे वैचारिक पण आणि करिअरचा सुद्धा असा एक बेस हां. तयार झालाय. आता तू येस. टेक ऑफ घेणार असं आपण म्हणूया. आय होप सो. टेक ऑफ नाही तरी प्रवास कसा पाहिजे? ते किती छान वाक्य आहे. लेखक अच्युत गोडबोले त्यांच्या पुस्तकात वाचलं मी. राह ही मंजिल हो जाए. हो. व्हेरी गुड. माझा म्हणजे टेक ऑफ काय आहे किंवा काय त्याच्यापेक्षा एवढ्या अनुभवानंतर असं वाटतं, की आता आपला प्रत्येक दिवस मस्त असेल ना, आपण आपलं करिअर आधीपेक्षा जास्त एन्जॉय करतोय, आयुष्य छान जगतोय ना, मिल गया सब. येस. हं, आता आपण तुझ्या वेगळ्या सिनेमांबद्दल बोलतोय. म्हणजे हं. प्रत्येक सिनेमावर आपण बरंच काही बोलू शकतो. पण तू एका सिनेमावर तू
व्यक्त व्हावं असं वाटतं, लालबागची राणी. हो. कठीण कठीण भूमिका होती करायला. हां, खूप घाबरलेले, की कारण ते काय होतं असे रोल म्हणजे मानसिक त्याला आपण म्हणतो ऑटिस्टिक हां, हे खूप कलाकारांनी हे रोल ट्राय केलेत. त्यामुळे हां. प्रत्येक कलाकाराला ते खुणवतं, की अरे आपण असा एक रोल करूया. पण तो क्लिशे व्हायची भीती असते. बटबटीत झालाय करेक्ट, किंवा खोटं वाटतंय. करेक्ट. अ, किंवा उगाच ओढून-ताणून आपण अशा मुलांचा अभिनय करतोय असं वाटू नये म्हणून प्रयत्न होते. मला असं वाटतंय बऱ्यापैकी मी त्या प्रयत्नात यशस्वी झाले. कारण मला त्यावेळेला खूप कॉम्प्लिमेंट आले. असं खूप जण हो. म्हणाले, की "छान रोल आहे." काही जणांना नाही सुद्धा आवडले असंही आहे. असं होऊ पण शकतं. आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट अगेन किंवा एक शिकण्याची पायरी म्हणून. कारण लालबागच्या राणीतली जी भूमिका आहे ना, ती करायचं खरंच काही एक मार्ग नाहीये. हे खूपसं तुमच्या ऑब्झर्वेशनवर डिपेंड असतं, की गतिमंद मूल किंवा ऑटिस्टिक विद्यार्थी तेही हो, वेगवेगळ्या हो, स्वभावाचे आणि हो, दिसणारे, वागणारे असतात. हो. तेव्हा त्यातलं नेमकं काय उचलायचं, कसं उचलायचं, तुम्ही ते कॅरेक्टर कसं उभं करणार. अनेक लोकांनी अनेक रोल केलेत त्याच्यात. साऊथला सुद्धा, इकडे सुद्धा वगैरे. तर माझ्या माझ्या कुवतीनुसार मला जमला तसा तो केला. पण तो रोल खूप छान होता आणि अ, त्यातली सगळे कलाकार, ती मुंबई, ती गाणी त्यातली बोनी कपूर त्याचे प्रेझेंटर होते, लक्ष्मण होते का डिरेक्टर हं. आणि वन ऑफ द मेमोरेबल एक्सपिरियन्स. येस. येस. तर अशी ही वीणा रामकर इतक्या दिलखुलासपणे, मनमोकळेपणाने म्हणजे बोलता तू बरंच काही सांगितलं आणि ते मला अपेक्षित होतं. कारण कसं माहिती आहे ना, की तुझ्याकडे एक असं प्रांजळपणे बोलण्याचं जे तुझं व्यक्तिमत्व आहे, की मनापासून बोलायचं. अशी लफवा-छफवी नाही. नाही आहे. आता मतं पटतील न पटतील, जसं तू म्हणाली, की सोशल मीडियावर तू लिहिते किंवा व्यक्त झाली, त्या वेळेला लोकांनी उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या वगैरे, ते येणारच हे लक्षात ठेव. आपण जगतो ना, आपल्याला ए टू झेड प्रकारची माणसं भेटणार. हं. सगळे ए नसतील, कोणी एक्स-वाय-झेड सुद्धा असणार. ते दोन्हीचा आपल्याला ते तारतम्य ठेवून आपण जगलो, तर मला वाटतं त्रास होत नाही. हं. लोक विचार म्हणजे आपल्या विचारांना विरोध करणारे लोक आपल्याला जगामध्ये भेटणार, अवती-भोवती भेटणार. बरोबर, पण ते बरोबर. मला वाटतं तुझ्यामध्ये आता आलेलं आहे. जो तू थोडा काळ जी थांबलीस, हं. थोडा काळ थांबली ना, सिग्नल लागला होता की नाही माहीत नाही, काय जे काय असेल ते. पण तुला असं वाटलं, तर मला असं वाटतं ना, की ते तुझ्या पथ्यावर पडलंय. तिथे कामं करतायत, लोक धावतायत. सकाळी 6:00ला निघतात, रात्री 9:00ला येतायत, परत सकाळी 6:00ला निघतात, रात्री 9:00ला येतायत. मग स्वतःसाठी वेळ देणार कधी? हो. जसं मी सुरुवातीला म्हटलं. पण तू अतिशय छान बोलली. बरंच काही चांगलं बोलली आणि ही मुलाखत मला असं वाटतं रसिकांना नक्की आवडणार. तू आमच्या या स्टुडिओमध्ये आलीस. मी आनंदी आहे, समाधानी आहे. तू आली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे मनापासून धन्यवाद सर. इतक्या वर्षांनी आपली भेट झाली. लालबागच्या राणीलाच तुम्ही 2017 साली माझी मुलाखत घेतली होती. हो, त्याच्यानंतर फोनवर बोलत होतो हो. आणि खूप छान प्रश्न विचारलेत. खरं तर तुम्ही समोर होतात. एक ज्येष्ठ सीनियर व्यक्ती आहे. मला एक कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असतो, की आय एम गोइंग टू रिसीव्ह प्रॉपरली. तुम्ही योग्य ऐकाल, योग्य हो, विचाराल. हो. त्यामुळे सुद्धा बोलताना मला फार मनमोकळं वाटलं. हे तुमचं श्रेय आहे. तुम्ही किती मोठे आहात, किती मोठा अनुभव आहे तुमचा, त्याची कदाचित मला कल्पनाही नाही नाही. हां. आत्तासुद्धा. पण तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलवलंत आणि इतक्या आस्थेने एवढा वेळ तुम्ही दिलात, तुमच्या चॅनलनी दिला, तुम्ही सगळ्यांनी दिलात. त्याबद्दल खूप खूप आभार. थँक यू. रसिको, हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या दुसऱ्या सीझनमध्ये आमची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. भेटूया आपण पुढच्या भागात. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.